Mr. Naved sir, Vice President of Chairman Office. मी सर्व गेस्टला स्टेजवरती आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी वेलकम करूया. ESD बालाजी जाधव सर, जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्या टाळ्यांनी प्रोग्रामचा उत्साह, एनर्जी सगळ्यांची वाढली पाहिजे. मी सगळ्यांना विनंती करते, मी सर्व गेस्टला विनंती करते, जोश अशाच राहू द्या, टाळ्या अशाच राहू द्या. आपले गेस्ट आपला लाईट दीप प्रज्वलन करून घेत आहेत. मी त्यांना वेलकम करते. एक मिनिट. सुरू करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे मातरम. हो द्या. क्राउन एम्बॅसेडर कपल प्रवीण साळुंके सर, क्राउन एम्बॅसेडर कपल प्रवीण साळुंके सर, आरती मॅडम यांचा सत्कार होत आहे. थँक्यू. वेट. वाइस प्रेसिडेंट ऑफ चेअरमन ऑफिस नावेद सर यांचा सत्कार. एक्झिक्युटिव्ह गोल्ड डायमंड शिवाजी माळी सर प्लीज वरती या. यांचा सत्कार करत आहेत तिवारी सर. गोल्ड डायमंड खाली गेले. सॉरी ते खालीच राहिले तर काय बोलत. थँक्यू. एक्झिक्युटिव्ह ट्रिपल डायमंड अशोक जाधव सर यांचा सत्कार करतात. ESSD बालाजी जाधव सर यांचा सत्कार करत आहेत.
अभी मैं हमारे मेन स्पीकर जो हमारे एमसी कर रही है मैम, उनको भी बोलूंगा कि स्टेज पे आ जाए। पुष्पा माली मैम, अभी मैं इनका फेलिसिटेशन करूंगा बुके देके। अरे तालियां बजाओ यार, पुणे की आवाज नहीं आ रही, मुझे नहीं आ रहा, जोरदार तालियां होना चाहिए। Thank you all of you. Please sit. Okay, so good morning. नमस्कार. नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सुरुवातीलाच 2024 वर्ष सुरू होऊन 2 दिवस झाले, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. आपण सगळ्यांनी सरळ बसूया आणि एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजूया प्लीज. खूप छान, खूप छान. एक प्रश्न विचारतो. इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाची स्वप्न आहेत की नाही? सोरियास, आता ज्यांनी हात नाही वर केले त्यांची स्वप्न आहेत की नाही? हा, बरोबर, सगळ्यांनी इन्व्हॉल्व व्हा. सगळ्यांची स्वप्न आहेत सोरियास? खूप छान. स्वप्न सगळ्यांचे आहेत. आणि गेल्या आठवड्यामध्ये किंवा काल, आज किंवा या आठवड्यात आपण सगळेजण आपापल्या पद्धतीने दरवर्षी वर्ष सुरू होण्याच्या अगोदर आणि वर्ष सुरू झाल्यानंतर आपण स्वप्न बघतो, स्वप्नाची यादी करतो, संकल्प करतो आणि ठरवतो की आता या वर्षी आपल्याला काहीतरी भव्य दिव्य करायचं आहे. या वर्षी आपल्याला भरपूर, म्हणजे दरवर्षी जे मिळवतो, प्राप्त करतो त्यापेक्षा यावर्षी जास्त प्राप्त करायचं आहे. आणि हा निसर्गाचा नियम आहे की जे लोक यशस्वी आहेत, यशस्वी लोक काय करतात, वर्षाची सुरुवात एकदम दमदार करतात, जबरदस्त करतात. आणि आज या ठिकाणी DXNच्या माध्यमाने आपण सर्वजण या वर्षाची सुरुवात, 2024 ची सुरुवात दमदार करत आहोत. आणि दमदार करण्यासाठी अगोदर दमदार टाळ्या आल्या पाहिजे, स्वतःसाठी, कंपनीसाठी, आपल्या सिनियरसाठी. या ठिकाणी उपस्थित माननीय संतोष देवकर सर, प्रवीण साळुंखे सर आणि सर्व सिनियर लीडर्स, मॅनेजमेंटसाठी टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, जोरदार जोरच्या दिवसामध्ये. स्वाती मॅडम आहेत, आरती मॅडम आहेत, मॅनेजमेंट आहेत, सगळ्यांसाठी. यस, छान छान छान, खूप छान, खूप छान. 10 मुद्दे मी सांगणार. त्याच्या अगोदर 2024 हे जे वर्ष आहे ना, आजपर्यंत सगळ्यात भारी वर्ष, सगळ्यात महान वर्ष जाणार आहे. काही लोकांचा अभ्यास आहे की ज्याला अंकशास्त्र आपण म्हणतो, न्यूमरोलॉजी म्हणतो, न्यूमरोलॉजीनुसार, ॲस्ट्रॉलॉजीनुसार हे वर्ष 2024 हे वर्ष, या वर्षात तुम्ही आजपर्यंत तुमचे जे वय आहे, हॅलो नीट लक्ष द्या, आजपर्यंत तुमचे जे वय आहे या वयापर्यंत तुम्ही जे प्राप्त करू शकलात किंवा प्राप्त करू शकला नाही, जे काही मिळवलं नाही त्यापेक्षा 2 पट, 3 पट, 10 पट, अनेक पटीने तुम्ही मिळवू शकता. फक्त आपण त्यामध्ये सामील आणि सहभागी झालो पाहिजे. ब्रह्मांड द्यायला तयार आहे, निसर्ग द्यायला तयार आहे. फक्त आपण सुरुवातीला स्वप्न बघितले पाहिजे. आणि स्वप्न बघण्यासाठी कोणत्या दुकानात जावं लागत नाही, कोणाचं परमिशन घ्यावं लागत नाही, किंवा स्वप्न बघण्यासाठी टॅक्स भरावा लागत नाही, स्वप्न बघण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागत नाहीत, स्वप्न बघण्यासाठी पैसे मोजावे लागत नाही, स्वप्न बघण्यासाठी कोणाला विचारावं लागत नाही, स्वप्न बघण्यासाठी कोणाचं परमिशन घ्यावं लागत नाही, कोणाची मक्तेदारी नाही. स्वप्न हे आपल्या मनातून, आपल्या हृदयातून, आपल्या अंतःकरणातून, आपल्या आतून येतात. ही स्वप्न आपली आहेत, प्रत्येकाची स्वप्न आहेत. तुमच्या सगळ्यांकडे स्वप्न आहेत, यशोरियास स्वप्न आहेत, यशोरियास. मग तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत, यशोरियास. बघा, जे यस बोलत आहेत त्यांची स्वप्न पूर्ण होतील, जे बोलत नाहीत त्यांची स्वप्न काय होणार? हॅलो,
हा, जेवढी यशस्वी माणसं आहेत, जेवढी श्रीमंत माणसं आहेत, ज्यांनी ज्यांनी स्वप्न पूर्ण केली त्यांच्यामध्ये काही गुण असतात, काही क्वालिटीज असतात, काही गुणधर्म असतात. प्रत्येक पशु पक्षी प्राणी सगळ्यामध्ये गुणधर्म असतात. धर्म, बरोबर ना, गुण, क्वालिटीज, आणि गुणाने माणूस यशस्वी होतो. या ठिकाणी व्यासपीठावर जे मान्यवर आले होते त्यांच्यामध्ये काहीतरी गुण आहेत, आपल्यामध्ये पण गुण आहेत, म्हणून आपण कामे सोडून या ठिकाणी उपस्थित आहोत. आज जाणून घ्यायला की 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि वर्षाची सुरुवात एक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण या ठिकाणी स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्रित जमा झालेलो आहोत आणि खास करून सेलिब्रेशन करण्यासाठी, कंबुचाचं सेलिब्रेशन करण्यासाठी इथे एकत्रित आहोत. येस और यस? सगळ्यांना बोलायचं आहे. येस और यस? एनर्जी, इंथुजियाझम, पॉवर, उत्साह खूप महत्वाचा आहे. तुम्ही जर उत्साही नसला किंवा उत्साह दाखवला नाही, आपल्याला ऍक्टिंग करावं लागेल. बरोबर, उत्साहाची ऍक्टिंग करावं लागेल. मेंदूला आपल्याला उल्लू बनवायचं आहे, उत्साहाची ऍक्टिंग करायची आहे. म्हणजे क्राऊन अँबॅसेडर झाल्यानंतर किंवा श्रीमंत झाल्यानंतर किंवा स्वप्न पूर्ण झाल्यानंतर जो उत्साह असतो, जे फिजिओलॉजी असते, जी बॉडी लँग्वेज असते, जे आय कॉन्टॅक्ट असतात, जे एक्सप्रेशन्स असतात, ते एक्सप्रेशन्स मुद्दामून आपल्याला आणायचे आहेत. कळलं का? डोक्यावरून गेले की डोक्यात गेलं? डोक्यात गेलं ना? मग बसा बरं. क्राऊन अँबॅसेडर बघा, तुम्ही ऑब्झर्वेशन करा, नीट लक्ष द्या. हे मी तुम्हाला का सांगतोय, जर तुम्ही या ठिकाणी बघितलं ना, इथे बघा, तुम्ही नंतर फोटोमध्ये बघा, आरती मॅडम, स्वाती मॅडम दोघांचे बसण्याची पद्धत बघा, पोझिशन बघा. प्रवीण साळुंके सरांकडे बघा, देवकर सरांकडे बघा. यांनी हे मुद्दाम नाही बसले, नॅचरली बॉडी लँग्वेज तशी आली. बॉडी लँग्वेजला मराठीत आपण काय म्हणतो? हॅलो, अरे बोला, काय बोलतो आपण? देह बोली, देह बोलतो, देह बोलतो, आपलं शरीर बोलतं. आणि म्हणून यशस्वी श्रीमंत झाल्यानंतर डायमंड, डबल डायमंड, क्राऊन डायमंड, गोल्ड डायमंड किंवा क्राऊन अँबॅसेडर झाल्यानंतर आणि आता जे काही धमाका तुम्हाला मिळणार आहे ते सगळे अचिव्हमेंट झाल्यानंतर जी बसण्याची पद्धत असणार आहे तशा पद्धतीने बसा. मी फक्त 5 मिनिटे तुमचा वेळ घेणार आहे, तशा पद्धतीने बसा. बसा बरं, चला बसा. बॉडी लँग्वेज चेंज करा, चेंज युअर बॉडी लँग्वेज. यस, लोक येत आहेत, सगळे सिनियर लोकांनी सांगितले की ऑन द वे आहेत लोक, भारतीय वेळेप्रमाणे. बरोबर ना? हॉल भरणार आहे, काळजी नका करू. काही लोक विचार करत आहेत, बाजू आजूबाजूला बघत आहेत, मला तर हॉल भरलेला दिसत आहे. बघा, आणखीन हे लोक येत आहेत, ऑन द वे आहेत. बरोबर ना? आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे? पहिला मुद्दा, स्वप्न बघायचे आहे. बोला जोरदार सगळ्यांनी, माझ्या पाठवट बोला, माझ्याजवळ स्वप्न आहे. बोला जोरदार. हॅलो, माझा आवाज सगळ्यापर्यंत पोहोचतोय ना? सुनाई दे रहा है? सोरियास. बालक जाधव जे बोलतात ना ते सत्यात उतरतं बरं का. मी सांगत नाही, खूप मोठ्या आध्यात्मिक माणसांनी सांगितले, बालक सर तुम्हाला वाचा सिद्धी प्राप्त झाली. हसू नका, आता हसण्यासारखं काय याच्यात? खरं सांगतोय. 3.5 वर्ष झाली, सकाळी 3ला उठतोय, ऑटोमॅटिकली नॅचरली आपोआप जाग येते. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा वाचून काढली, त्याच्यामध्ये हा सूत्र, हा फॉर्म्युला सापडला की प्रत्येक व्यक्तीला वाचा सिद्धी प्राप्त होऊ शकते, पण त्यासाठी 12 वर्षाचं तप करावं लागेल. 12 वर्षाचं तप, तो तप वेगळा आहे, बरोबर. पण इथे 12 वर्ष तप केल्यानंतर, 14 वर्ष तप केल्यानंतर क्राऊन अँबॅसेडर नक्की होणार. सोरियस, प्रत्येक व्यक्ती होऊ शकतो. आणि आपल्याला वेगळं डोकं लावायचं नाही. आपण आपलं डोकं लावून कुठे यशस्वी झालोत का? इथे महिन्याला करोडो रुपये कमवत आहोत का? सगळेजण क्राऊन अँबॅसेडर आहेत का? नाही. यांनी जे केले त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. म्हणून पहिलं काम काय की सगळ्यांनी 2024 मध्ये मोठी स्वप्न बघायची आहेत. कशी स्वप्न बघायची आहेत? आवाज कसा पाहिजे? स्वप्न कशी पाहिजे आहेत? बोला, माझ्याजवळ मोठी स्वप्न आहेत. सगळ्यांना तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे नंबर्स आहेत ना, जेवढे नंबर्स आहेत त्या सगळ्यांना टाईप करून, कॅपिटल मध्ये इंग्लिश मध्ये टाईप करून बोल्ड करून पाठवायचं. आय हॅव बिग ड्रीम्स इन 2024. कळलं का? टाईप करून पाठवा. लोक म्हणतील हे काय झालं याला आता, असं बोलतील, विचारतील लोक. 2024 मध्ये आय एम गोइंग टू सी बिग ड्रीम्स इन 2024 अँड आय एम गोइंग टू अचीव इट विथ हेल्प ऑफ DXN. असं बोलायचं. कळलं का? बघा, काय जण बोलत आहेत, काय जण बोलत नाहीत. बोला, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. यस. सो पहिला मुद्दा, सगळ्यांनी मोठी स्वप्न बघायची. सगळेजण तयार आहात? यस और यस? आवाज, यस और यस?
मराठी माणसं पेटतच नाहीत. कधी पेटायचंय ठरवा, बरोबर ना. किती पेटून पेटून पेटूनार विजून चालले, बरोबर ना. पेटायचंय. सेल्फ मोटिवेटेड. मोटिवेशनचा फायदाच नाही. सेल्फ मोटिवेटेड, सेल्फ इग्नाइट होणं गरजेचं आहे, बरोबर ना. म्हणून पहिला प्रकार आहे, पहिला मुद्दा आहे स्वप्न मोठी बघायची आहेत. दुसरा मुद्दा, ही जेवढी स्वप्न आहे 2024 मध्ये आयुष्यभरासाठी, दरवर्षी, या वर्षी 2024 मध्ये मिनिमम किमान 24 स्वप्न, ऍटलीस्ट 12 स्वप्न तरी 12 महिन्यात 12 स्वप्न तुम्ही लिहून काढा. कितीच लोकांनी स्वप्न लिहून काढले प्लीज? हॅलो, यस. ज्यांनी लिहून काढले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या प्लीज. स्वप्न लिहून काढा. थिंक इट अँड इंक इट. हँड रायटिंग इज ब्रेन रायटिंग. ज्यावेळेस आपण लिहून काढतो ना त्यावेळेस इथे उमटलं जातं. जब हम लिखते हैं, हमारे सपनों की लिस्ट बनाते हैं, तो हमारे ब्रेन में लिख जाता है ऑटोमॅटिकली. दॅट्स वाय देयर इज अ सेंटेन्स, हँड रायटिंग इज ब्रेन रायटिंग. 2 मुद्दे सांगितले मी. पहिला मुद्दा मोठी स्वप्न बघा 2024 मध्ये. दुसरा मुद्दा स्वप्न लिहून काढा. तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा, आणि तो म्हणजे काय? ऍक्शन लिस्ट करा. ऍक्शन लिस्ट. हॅलो. आणि ऍक्शन लिस्ट काढायचा अगोदर तिसरा मुद्दा आहे अडथळ्यांची यादी करा. तुम्हाला कोण थांबवत आहे? आपको कौन रोक रहा है आपके सपने पूरे करने के लिए? तुमची स्वप्न कोण पूर्ण करणार आहे? तुम्हीच. आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणीतरी तुम्हाला थांबवत आहे. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणीतरी थांबवत आहे, आणि तो थांबवणारा व्यक्ती या पृथ्वीवर एकच आहे, आणि तो म्हणजे आपण स्वतः. हॅलो. डोक्यावरून गेलं की डोक्यात गेलं? पटतंय का? जागे आहात का? डोक्यात घुसलं पाहिजे, हृदयामध्ये घुसलं पाहिजे, मनात, रक्तात, श्वासात घुसलं पाहिजे की आपली स्वप्न आपणच पूर्ण करणार आहोत. आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जबाबदार, आणि स्वप्न पूर्ण होत नसेल तर आपण जबाबदार. आणि म्हणून अडथळ्यांची यादी करा. कशाची यादी करायची? आता मी जे बोलतोय ना हे सगळे ऍक्शन्स आहेत, करायचंय. मी कितीही फॉर्म्युला सांगितले, कितीही काही गोष्टी सांगितले, वेळेचं बंधन आहे, कितीही गोष्टी सांगितले, जोपर्यंत तुम्ही करणार नाहीत तोपर्यंत तुम्ही तरणार नाहीत, बरोबर ना. असं म्हणतात की भान ठेवून जाण आणि भान ठेवून प्लॅनिंग करा, आणि भान ठेवून प्लॅनिंग करून बेभान होऊन काम करा. बेभान होऊन म्हणजेच काय? सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र 4 शिफ्ट मध्ये काम करा. तुमचं काम तुम्हीच करणार आहात. म्हणून स्वप्नाची यादी, स्वप्न ठरवा, स्वप्नाची यादी करा, त्यानंतर अडथळ्यांची यादी करा. अडथळे, ऑब्स्टॅकल्स, आणि नंतर मग हे सगळं काढल्यानंतर स्वप्नाचा निबंध लिहा. स्वप्नाचा निबंध म्हणजे काय? ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे असं समजून आपण ते निबंध लिहून काढायचा. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, दिवसभर तुमचे प्रत्येक ऍक्टिव्हिटीज स्वप्न पूर्ण झालेलं आहे असं समजून वागायचं, जगायचं, बोलायचं. आणि त्यानंतर हे सगळे स्वप्न, या वर्षाची स्वप्न तुम्ही एका पिक्चर स्वरूपामध्ये काय करायचं आहे? घरामध्ये लावून ठेवायचे. कळलं का? सगळ्यांनी असा हात करा, असा हात करा, बरोबर. हा, चला ऍक्टिव्हिटी काय? याचा अर्थ काय? बाजूच्याला एक जण बघा, एक जण बायकोला मारत आहे असं. मला सगळं दिसतंय बरं का. एक जण हळूच, बरोबर ना. चला, हा सगळ्यांनी येस. हा, कुणी फुस केलं? इमानाचा आवाज. ओके, येस. हा, असं जरासं चेहऱ्यावर हसू आणा, धरून आणल्यासारखं बसू नका, बरोबर ना. प्लीज थोडं ओपन अप व्हा. हॉल भरला की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आले, सगळे लोक आले. येस. सो विजन बोर्ड तयार करा, आणि त्यानंतर कामाची, ऍक्शनची यादी तयार करा. हात जोडून विनंती करतो, हॅलो, थांबू नका, थांबू नका. यस. हा, म्हणजे मी थांबू नका सांगतोय, मला थांबायला सांगितलं, बरोबर ना. यस. हा, रुकना नाही, थांबायचं नाही. जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. आणि प्लीज नेव्हर चेंज युअर ड्रीम्स. स्वप्न बदलू नका, स्वप्न बदलू नका. ब्रह्मांड द्यायला तयार आहे. निसर्गाचा अभ्यास आम्ही करतोय. भरपूर मिळणार, भरभरून मिळणार, सगळे मिळणार, पण सातत्य ठेवा. सातत्य, कन्सिस्टन्सी कॅन बीट एनी टॅलेंट इन द वर्ल्ड. सातत्य हे कोणत्याही बुद्धिमत्तेवर मात करतं. कंटिन्युटी, कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कीप कंटिन्यू. सातत्य ठेवा, तुमची स्वप्न पूर्ण होतात. आपला जन्म जिंकण्यासाठी झालेला आहे, महान होण्यासाठी झालेला आहे. आयुष्य पुन्हा नाही, एकदाच आयुष्य आहे. या आयुष्याचं सोनं करूया, या आयुष्याचं परीस करूया, माती नको. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद. यस, थँक्यू सर, थँक्यू. जोरदार टाळ्या होऊ द्या. यस.
ड्रीम्स कॅन कम ट्रू. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सर. खरंच म्हणतात ना, कर्माच पाहिजे, हो ना. आणि ॲक्शन घेण्यासाठी काय करायला पाहिजे, तर स्वप्न पाहायला पाहिजेत. आणि जसं अब्दुल कलाम सर आपल्याला म्हणतात, स्वप्न पहा पण उघड्या डोळ्यांनी पहा, झोपलेले नाही. सो खूप छान सर, थँक्यू सर. बालाजी सर, तुमचं तर अख्खं सेशन यावरती व्हायला पाहिजे होतं की आपण नवीन वर्षासाठी नवीन म्हणजे प्रत्येक जणच नवीन वर्षासाठी नवे जोशामध्ये संकल्प घेत असतात आणि ठरवत असतात, मी हे करणार, मी तसं करणार. बरेच जण जिम, वर्कआउट, एव्हरीथिंग जॉईन करत असतात. पण पूर्ण करायला जातो त्यावेळी बऱ्याच गोष्टी होत नसतात. पण मला हे वाटतं की आपण ठरवतो, सुरू तरी करतो, ठीक आहे ना. तर ॲक्शनमध्ये यायला हवं आहे. थँक्यू. नेक्स्ट आपले स्पीकर मी त्यांना बोलवत आहे. क्राऊन अँबॅसिडर आरती साळुंके मॅडम या आपल्याला सांगणार आहेत की जनरली आपण ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्याचा आपण आढावा ठेवत असतो. सो लास्ट इयर आपल्याकडे ज्या गोष्टी झालेल्या आहे, फ्लॅशबॅक ऑफ क्लोजिंग असं म्हणू शकतो. DXN मध्ये काय उलाढाली झाल्या, प्रोडक्ट्सचे काय किंवा एव्हरीथिंग मॅडम आपल्याला शेअर करतील 5 मिनिटांमध्ये. थँक्यू. थँक्यू पुष्पा मॅडम, खूप छान होस्टिंग करत आहेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा असं म्हटलं जातं ना की रेस्ट इज अ हिस्ट्री, है ना. रेस्ट इज हिस्ट्री असते, पण DXN मध्ये रेस्ट इज अ फ्युचर असतं. कसं आहे ते सांगते. 2023 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2024 मध्ये तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे. आणि 2023 मध्ये DXN मध्ये काय काय घडामोडी झाल्या त्याचा एक फ्लॅशबॅक मी एक 5 मिनिटामध्ये सांगते. तर सर्वात पहिली आपली जी सुरुवात होती मागच्या वर्षाची, जी 2023च्या जानेवारीमध्ये म्हणजे 8 जानेवारीला आपण एक फंक्शन केला होता आणि त्याचं नाव काय होतं, कंबुचा ओपनिंग सेरेमनी होती. कोंबुचाचं आपण जे लाईव्हमध्ये सेशन केलेलं ते मला वाटतं ऑल इंडियामध्ये सगळीकडे ते सेशन दाखवलेलं होतं. आणि अशी सुरुवात ही पुण्यातूनच झालेली. ते पुन्हा एकदा आपण कंबुचाच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीसाठी जमा झालोय. तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. आपण सुरुवात कंबुचापासून एक खूप चांगलं प्रोडक्ट जे डॉक्टर लिमने आपल्यापर्यंत पोहोचवलंय, याची ॲनिव्हर्सरी आज आपण साजरी करणार आहे आणि त्याच जोशाने करणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक इव्हेंट झाला जो मला वाटतं तुम्हाला इथं बसलेल्या प्रत्येकाच्या स्वप्नातला तो एक इव्हेंट असेल, जो क्राऊन अँबॅसिडर बनण्याचं जे स्वप्न आहे ते जसं आमचं पूर्ण झालं. आणि त्याच्यानंतर तो इव्हेंट झाला मार्चमध्ये. तो पण खूप चांगला इव्हेंट झाला आणि खरंच DXN मॅनेजमेंटचे खूप खूप धन्यवाद. खूप छान इव्हेंट झाला. आणि जसा आमचा इव्हेंट झाला तसाच मी इच्छा व्यक्त करते की तुमच्यातला कोणी जो नेक्स्ट क्राऊन अँबॅसिडर असेल त्याचा इव्हेंट आपण नेक्स्ट ह्या वर्षामध्ये प्लॅन करू. पण नक्की क्राऊन अँबॅसिडर होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यानंतर एक चांगली ऑफर आली. कोणती आली ऑफर? जशी नाही हो, थायलंड 24 मध्ये आली. 23 मध्ये कोणती ऑफर आली? अरे कोणालाच माहित नाहीये. हा मग बोला की मलेशिया. भरपूर लोक मलेशिया सुद्धा जाऊन आले. मलेशियाची एक ऑफर आली आणि त्याच्यानंतर इंडियातून जवळजवळ 700 लोक क्वालिफाय होऊन मलेशियामध्ये जाऊन आली. तर एकदा जोरदार टाळ्या. मलेशिया इव्हेंट कंपनीने 13th ॲनिव्हर्सरीसाठी मलेशिया इव्हेंट ची ऑफर लावलेली आणि त्यातून इंडियातली सगळ्यात जास्त लोक तिथं होती. त्याच्यानंतर वर्ल्डमध्ये फर्स्ट टाइम एक इव्हेंट झाला जो होता फर्स्ट CA समिट. आणि ते कधी झालं? 2023. 2023 हे वर्ष DXN साठी खूप चांगलं झालेलं आहे, कारण की फर्स्ट टाइम CA समिटमध्ये वर्ल्डमधले 60 क्राऊन अँबॅसिडर तिथे आलेले आणि जवळजवळ कपल वगैरे पकडून 100 लोक. डॉक्टर सवेरा सरांसाठी जोरदार टाळ्या. खूप जागा आहे. तर वर्ल्डमधून 60 क्राऊन अँबॅसिडर आलेले आहे आणि डॉक्टर लिमने एक पहिल्यांदाच असा कॉन्सेप्ट ठेवला की वर्षातून एक मीटिंग सायबर विलेमध्ये जी झाली, सायबर विलेचं ओपनिंग पण झालं आणि DXNचं सायबर विलेचं ओपनिंग सुद्धा मागच्याच वर्षी झालंय, जे 2023 मध्ये. त्याच्यानंतर अजून एक इव्हेंट झाला. कोणता झाला? 13th ॲनिव्हर्सरी. किती लोक गेलेले? बरेच जण गेलेले पुण्यामधले.
आणि त्या इव्हेंटला आम्ही सगळे साक्षीदार होतो. आणि 2023चा तो सगळ्यात इम्पॉर्टंट DXNचा इव्हेंट झाला मलेशिया DXN सायबर विलेमध्ये आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये. एकदा जोरदार टाळ्या त्या इव्हेंटसाठी. त्याच्यानंतर खूप सारे प्रोडक्ट आले, नवीन प्रोडक्ट्स आले आणि मला असं वाटतं की आपल्या कंपनीमध्ये एका वेळी किती ऑफर येते? एकच. पण मागच्या वर्षी असं झालं की एका वेळी 2-2, 3 ऑफर सुद्धा आपल्याला मिळाले आहेत. त्यामुळे DXN मॅनेजमेंटचे एकदा खूप धन्यवाद की एका वेळी आम्हाला 2-2, 3-3 ऑफर सुद्धा दिलेल्या आहेत आणि खरोखर त्याचा खूप फायदा झाला आहे आपल्याला. आणि त्याच्याच बरोबर अजून एक गुड न्यूज काय मिळाली आहे पुण्याला? आपल्याला एक PIC मिळाले. ओम प्रकाश सर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खूप चांगले PIC आपल्याला 2023मध्ये मिळाले, कारण की गेली 3-4 वर्ष PIC नव्हते इकडे. तर अशाच खूप चांगल्या गोष्टी झाल्या. त्याच्याच बरोबर अजून एक गोष्ट झाली आहे जे इथं बरेच लोक ओळखत नसतील. नावेद सर आलेले मगाशी स्टेजवरती. ते आल्यापासून तुम्हाला चेंजेस दिसतात आहे पॉपअप्समध्ये, PPTमध्ये. तर ही एक खूप चांगली गोष्ट आपल्याला मिळाली आहे की नावेद सरांमुळे PPTs आम्हाला खूप चांगल्या मिळतात आहे. PPTs बरोबर पोस्टर्स वगैरे बाकी सगळं. नावेद सर आपले व्हाईस प्रेसिडेंट आहेत, IT मध्ये काम करतात आहे. तर खूप चांगले आजच्या इव्हेंटचं सुद्धा प्रमोशनला व्हिडिओ त्यांनी बनवलेत. सर थँक्यू. तर आणि त्याच्यानंतर लास्ट डिसेंबरमध्ये काय मिळालं? DXN मॅन्युफॅक्चरिंग इंडियाला एक अवॉर्ड मिळालं, बरोबर आहे? तर एकदा जोरदार टाळ्या. DXN मॅन्युफॅक्चरिंग इंडियाला एक अवॉर्ड सुद्धा मिळालेलं आहे. त्याच्याचबरोबर प्रवीण सरांना सुद्धा एक अवॉर्ड मिळाले, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या. त्याचबरोबर जगामध्ये जे माझं स्वप्न होतं की म्हणजे जायचंय मला ॲज अ ट्रेनर बाहेर जायचंय, तर ते स्वप्न सुद्धा आमचं पूर्ण झालं 2023मध्ये. आणि आम्ही दोघं फर्स्ट टाइम कतारमध्ये जाऊन आलो. तर खरंच खूप धन्यवाद. DXNमुळे आम्हाला ही लाईफ बघायला मिळाली आणि ही तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. आणि DXNचं फ्युचर ह्याच्यापेक्षा ग्रेट असणार आहे. 2023 एवढं चांगलं गेलंय तर 2024ची सुरुवात ही धमाकेदार आहेच. तर थँक्यू सर्वांना, तुम्ही सगळेजण आला. वो गेस्ट अभी यहाँ आए हैं तो हम लोग उनका वेलकम करेंगे. स्पेशल असिस्टेंट टू एग्जीक्यूटिव चेअरमन DXN डॉक्टर राजेश सवेरा सर. एकदा उभा राहून सगळ्यांनी स्वागत करा सरांचं. जोरदार टाळ्या होऊ द्या. सर खूप दिवसाची इच्छा होती तुमची की असा प्रोग्राम घ्यायचा होता. जोरदार टाळ्या होऊ द्या, जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्याला एवढं मोठं भाग्य लाभलेलं आहे की राजेश सर आपल्याला नेहमी अवेलेबल होतात. ते कधी नाही म्हणत नसतात. वेळात वेळ आवाज नहीं आ रहा, जोरदार आवाज चाहिए. ओके थैंक यू सर. ओके थँक्यू. सॉरी, पहिले माफी मागूया की उशीर झाला. ट्रॅफिक सुद्धा होतं आणि एक काम होतं, त्या कामामध्ये अडकलेलो. पण यायचं होतं इथं कारण हा सगळ्यात महत्त्वाचा आपला न्यू इयर सेलिब्रेशन आहे पुण्यासाठी. चांगला हॉल भरलेला वाटतोय, चांगलं वाटतंय. छोटा परिवार सुखी परिवार. ओके, आपला परिवार छोटा आहे पण सुखी आहे. पण एवढं बी सुखी नको आपल्याला की आपण काही काम करू नये. आपल्याला लोकांना हे दाखवायचं की पुणे DXN मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त पुणे 2 क्राऊन अँबॅसिडरसाठीच ओळखलं नाही जायला पाहिजे. पुणे हा क्राऊन अँबॅसिडरची फॅक्टरी व्हायला पाहिजे. याचं ना काय कमी पुणे तिथं काय होणे, बरोबर की नाही? एवढं चांगलं आपलं पुणे आहे. त्या पुण्याला आपल्याला कुठल्या तरी वर्ल्ड स्टेजवर दाखवायचं असेल तर नक्की बघा. आज सकाळी माझी मीटिंग होती. पाकिस्तानचे एक क्राऊन अँबॅसिडर आहे फातिमी घानी. ओके, मी त्यांची मीटिंग होती 10:30 वाजता, नहीं 10 वाजता होती. मला 10:30ला मेसेज पड़ता सर आधे घंटे से रुके. मैं बोला बताया नहीं. बोला सर 2 दिन पहले बताया. मतलब 2 दिन गए ना, मेरे को अगर अभी नहीं बताया तो मैं भूल गया. तर त्यांनी 10:30 अर्धा तास थांबल्यानंतर आम्ही अर्धा तास मीटिंग घेतली. तर त्याच्यामुळे पुढची मीटिंग लेट झाली. ओके, तर ती मीटिंग जी घेतली ती पाकिस्तानची मीटिंग जी होती त्यामध्ये काय एक्सपेक्टेशन होती की सर आप इंडिया में क्या कर रहे हो यार. इंडिया में ये पिछला साल ऐसा क्या कर दिया आपने की पूरा इंडिया बदल रहा है. इन्कम आपली डेफिनेटली वाढत चालली आहे, बिझनेस वाढत चालला आहे. वी आर ऑलमोस्ट टच दिस मंथ एंड
we touched almost 45 crore. Wow, that's amazing, amazing. मैंने देखा, मैं बोला जो चीज हमने जब साल शुरू किया था करीबन 25 के आसपास से शुरू किया था और साल के एंड तक हम ऑलमोस्ट डबल आ गए. ओके, तो म्हणजे पाहिजे जर विचार असेल, विचारांना शक्ती दिली असेल तर त्या विचाराची शक्ती एवढं काही करू शकते ह्याचं सामर्थ्य सुद्धा त्या विचारामध्ये असतं. ओके, ते आपण पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह कंपनी म्हणजे एकमेकांची संगत, त्यामध्येच हे घडून येतं. एकट्याने की काही केलं तर होत नाही. म्हणून बघा आपल्या देशामध्ये मुक्तीचा मार्ग हा एकटा साधू जाऊन जंगलामध्ये बसून त्याला मुक्ती मिळत नाही. तो तिथं त्याला रिअलायझेशन होतं म्हणून तो बाहेर येतो आणि समाजामध्ये फिरतो. का? कारण त्याला माहिती त्याचा मुक्तीचा मार्ग जो आहे तो समाजामधूनच आहे, एकटा बसून त्याला मिळणार नाही. आपल्याला सुद्धा जर प्रॉस्पेरिटी बघायची असेल, जर डिएक्शन कळालं तर डिएक्शनची बॅग घेऊन आपल्याला घरोघरी लोकांना ते मेसेज पाठवावं लागेल, सांगावं लागेल, तेव्हाच आपल्याला काहीतरी फ्युचरमध्ये आपली समृद्धी मिळेल. ओके, तर हे डिएक्शनची एक जर्नी आहे. आता तुम्ही ऑथराइज डिस्ट्रीब्युटर आहात, डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून तुम्हाला प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन चेन सिस्टम बनवावं लागेल. जितके काही दुकान आहे तिथं सगळीकडे कंबूचा जायला पाहिजे. एवढं तुमच्यामध्ये. आता तुम्हाला मी सगळ्यात स्वस्त, आज माझ्या घरी एक UK वरून गेस्ट आलता, त्याला प्यायला मी कंबूचा दिलं होतं. वाव, गुड टेस्ट, गुड टेस्ट म्हटला, पण किंमत बघितली, हो सो चीप. म्हणलं टेस्ट चांगली पण एवढं स्वस्त कसं. आज तुम्हाला मी सांगतो इंडियातला सगळ्यात स्वस्त आणि गुड क्वालिटी ब्रँडेड कंबूचा जर म्हटला तर आपला आहे डिएक्शनचा. पण मार्केट एवढं मोठं आहे की जर तुम्ही तिथे गेला, तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप, पहिलं तर डिस्ट्रीब्युटर आपण आहोत हे ओळखणं महत्वाचं आहे आणि नंतर तो बिझनेस बिल्ड करण्यासाठी तुम्हाला ते डिस्ट्रीब्युटर नेटवर्क बनवावं लागेल, कन्झ्युमर नेटवर्क बनवावं लागेल. ह्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घ्यावी लागेल आणि कधीतरी सेलिब्रेशनसाठी असं एकत्र यायला लागेल. हा सगळ्यात छोटा हॉल आहे वाटतं यातला. इथून आपण सुरुवात करतो. नेक्स्ट हॉल बाजूचाच आहे, बरोबर, 800. पुढचा मीटिंग कुठं बसायला पाहिजे, इथं का तिथं? तिथं 800 मध्ये. बघा 200 लोक चा हॉल आहे. प्रत्येक जर 4 जरी गेलो तर तो हॉल भरतो. आणि जर तिथल्या लोकांनी डिसाईड केलं तर मग मला वाटतं नाही इथं हॉल आहे, बरोबर की नाही? तर डेफिनेटली मग मोठं स्टेडियम लागेल आणि तो माझ्या घराच्या जवळ आहे, बालेवाडी स्टेडियम. ओके, तो सुद्धा भरायचा आहे आपल्याला. नाही, भरायचं आहे. माझं एम आहे तो स्टेडियम भरायचा आहे. तो भरण्याची क्षमता जेव्हा आपल्यामध्ये येईल तेव्हा डॉक्टर लिन नक्की येतील. आता ऍक्च्युली खूप वेळा विचारतात मी येऊ का, मी येऊ का. म्हटलं नका येऊ. उलट या, सगळे म्हणतात तुम्ही इथे या, तो म्हणतो नाही नाही मी येत नाही. आपल्या इथे उलट आहे, तो म्हणतो मी पुण्यात येऊ का, मी म्हटलं नका येऊ. किती वेळा ह्यांनी सुद्धा सांगितलंय, प्रवीणनी सुद्धा. तर मला म्हणतो की प्रवीण हॅज इन्व्हायटेड मी, आय एम कमिंग टू पुणे. आय सेड डोंट कम. तो म्हणतो का, मला डोंट कम, यू वॉन्ट टू कम यू कम, बट माझ्या हिशोबाने आता नका येऊ. त्यांनी 4-5 वेळा विचारलंय. यावेळी सुद्धा म्हणत होता की आय एम कमिंग टू इंडिया, वी विल कम टू पुणे. आय सेड डोंट कम. विचार करा, मी पुण्यामध्ये येऊ देत नाही. का? कारण आपल्याला पुन्हा असं नाही दाखवायचंय. काय दाखवायचंय? स्टेडियम दाखवायचंय. कारण जेव्हा आपल्याला टक्कर द्यायची तशी टाकायची. तयारीमध्ये भेटलेलं मस्त असतं ना. आपल्याला या छोट्यामध्ये दाखवायचं नाही. आपल्याला पॉवर दाखवायची असेल तर एकत्रित होऊन पॉवर दाखवावी लागेल. डिएक्शनचं फ्युचर, मला टॉपिक दिला होता डिएक्शनचं फ्युचर काय आहे. म्हटलं टॉपिकचं नाव चेंज कर, फ्युचरच डिएक्शन आहे असं नाव ठेव, बरोबर आहे की नाही? डिएक्शनचं फ्युचर नसतं, फ्युचर डिएक्शन आहे. म्हणून डिएक्शनचा शब्द जो असेल तो फ्युचर आहे. कारण आपण ज्या मार्गामध्ये चाललोय आपल्याला हे कळायला पाहिजे की आपण कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आहोत. काल सुद्धा मी कुणाशी बोलताना मी सांगत होतो इंडस्ट्रीमध्ये फरक. मी डिएक्शन विषयी बोलत नाही, मी इंडस्ट्री विषयी बोलतो. एक आहे रिटेल इंडस्ट्री जे साबून विकते. ती साबून कशी विकते, ते खूप खर्च करते. ऍक्ट्रेसेसला घेऊन, एन्डोर्समेंट करून, ऍड देऊन, पेपरमध्ये सगळे टाकून. तर ते मला सांगणारा म्हणत होता कि यार देखो वो ब्रांड कितना अच्छा ब्रांड है, त्यांची टीवी में ऐड आती है, पेपर में ऐड आती है, तुम्हारी तो किधर भी नहीं आती. बोलते सर वो इंडस्ट्री अलग है, वो रिटेल इंडस्ट्री है. वो प्रोडक्ट माल बेच के कैसे बेचती है वो लोग, एडवर्टाइज डाल के, पेपर में ऐड डाल के, एंडोर्समेंट लेके, टीवी में ऐड डाल के, रेडियो में ऐड डाल के. ये फ्री में नहीं होता सर, पैसा डालना पड़ता है. और वो पैसा कौन देता है? एंड कंज्यूमर ही देता है. राइट और रॉन्ग? वो पैसा कोई नहीं, वो ब्रांड हीरो हीरोइन को पैसा
हर कंज्यूमर देता है, कंपनी नहीं देती है, क्योंकि उसका कॉस्ट भी उस प्रोडक्ट में डाला जाता है। ओके, मतलब वो अलग इंडस्ट्री है, हम वो इंडस्ट्री में नहीं है। हमारे पास भी साबुन है, हमारे पास भी तेल है, हमारे पास भी कॉफी है, लेकिन हमारा जो प्रोडक्ट है ना ऐड नहीं करते। हम डिस्ट्रीब्यूटर नेटवर्क के थ्रू एजुकेशन बेस देते हैं। हम पहले कंज्यूमर को एजुकेशन देते हैं कि ये प्रोडक्ट ऐसा 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 है, ये प्रोडक्ट ऐसे ऐसे बनता है, इसके ऐसे ऐसे फायदे हैं। कंज्यूमर जब एजुकेटेड होता है, एजुकेशन होने के बाद वो चॉइस करता है, और चॉइस करने की वजह से वो प्रोडक्ट लेता है। हमको ऐड की जरूरत नहीं होती है, हमारा एजुकेशन से हम प्रोडक्ट सेल करते हैं, और दो अलग इंडस्ट्री है। इसीलिए हमारा जो एजुकेशन में खर्चा होता है वो हमारा डिस्ट्रीब्यूटर करता है, और डिस्ट्रीब्यूटर उस एजुकेशन को जब सीख लेता है वो दूसरों को सिखाता है। इसीलिए उसको उसकी जो बोलते हैं ना गुरु दक्षिणा बोनस बोल के मिलती है। एक्चुअली आपको जो बोनस मिल रहा है वो आपकी गुरु दक्षिणा है, याद रखना। ये DXN में आपको जो बोनस मिल रहा है ना, आपने कितने लाइफ को टच किया, आपण किती लोकांना शिकवलं, किती लोकांना माहिती दिली, किती लोकांना एज्युकेट केलं, त्याची फीज म्हणून तुम्हाला बोनस मिळतो। आणि हे बोनस ना कधी संपत नाही, कारण एज्युकेशन हा वाढत जातो जितकं डिस्ट्रीब्यूट जातो, म्हणून तुमची इन्कम जी आहे एज्युकेशन बेस्ड इन्कम ही वाढत जाते। ही जर तुम्हाला समजलं मग तुम्हाला कळतं की आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे, एज्युकेशन देणं। म्हणून लोकांना भेटणं, लोकांना माहिती देणं, लोकांना शिकवणं, एक क्रांतिकारी सारखं आपल्याला काम करावं लागतं। क्रांतिकारी विचार करत नाही मला किती मिळतो, क्रांतिकारी फक्त क्रांतीचा विचार करतो। ज्या दिवशी DXN मध्ये आपली विचारधारा क्रांतिकारी सारखी असेल ना, की आपल्या दिवस रात्र जागता उठता झोपता काही असेल, फक्त DXN ची क्रांती घेऊन विचार केला तर ऑटोमॅटिकली बघा तुमची होल सिस्टम हा चालू लागायला लागेल। राईट, जसं भारताला आझादी मिळाली तसं तुम्हाला सुद्धा आझादी मिळेल। कशामधून? हेल्थचे प्रॉब्लेम्स पासून आझादी डेफिनेटली मिळेल। दुसरं वेल्थचे इश्यूज जे आहे की पैसे नाही मुलांना शिक्षणासाठी, पैसे नाही मुलांना हे देण्यासाठी, इथं जाण्यासाठी, फिरायसाठी, घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, तो सुद्धा ते सगळे स्वप्न तुमचे पूर्ण होतील जेव्हा तुम्हाला रॉयल्टी बेस्ड इन्कम येईल। कारण आज सुद्धा आपण जेव्हा पैसे खर्च करायचा विचार करतो ना, 10 वेळा विचार करतो का? खूप मेहनत करून पैसे कमवतो, 8 तास राबतो, तेव्हा कुठेतरी पगार मिळतो, तेव्हा कुठेतरी बिझनेस मधून काहीतरी पैसे मिळतात, म्हणून विचार करावा लागतो। पण जेव्हा तुमचं वॉटरफॉल सुरू होतो ना पैशाचा, म्हणजे सिस्टम सुरू झाली ना की येतच जातो, झोपताना सुद्धा पैसे येतो, भीतर फिरताना सुद्धा पैसे येतात, पिक्चर बघतो 3 तासाचा तोपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात। असा इन्कम आला ना मग मनुष्य विचार करत नाही का? कारण पुढच्या महिन्यात सुद्धा तसंच पाऊस पडणार आहे। राईट, या पावसाची गॅरंटी असेल मग मनुष्य हा न विचार करता पैसे खर्च करतो आणि त्याची लाईफस्टाईल वाढते, चांगली होते। ही लाईफस्टाईल सुधारण्यासाठी तुम्हाला सिस्टम पाहिजे रॉयल्टी बेस्ड इन्कमचा, आणि तो चांगला प्लॅटफॉर्म आपल्या DXN मध्ये मिळतो। आणि DXN इंडिया आता सगळ्यांची नजर इथं फिरते, कारण आपली स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे। आता आपल्याकडे सगळ्यात सिंपल प्रोडक्ट सुद्धा आहे। मीठ आहे का? लागतं का सगळ्यांच्या घरामध्ये? विचार करा, DXN पाकिस्तान मला म्हणतोय की आपने हमारा ही नमक आपकी कंट्री में बेच के आपके लोगों को अमीर बनाया, अभी हमको भी दो। तर आज त्यांचे आपलं जे हिमालयन पिंक सॉल्ट आहे ते ऍक्च्युली त्याची सोर्सिंग तिथून होते पाकिस्तान मधून, आपण तिथून आणून आपल्या इथं चांगलं करतोय। आता ते म्हणतायत की तुमने इतना अच्छा किया अभी हमको भी दो। आणि फक्त DXN पिंक सॉल्ट नाही, आता आपण ब्रश सुद्धा विकतो की नाही? किती? 85 रुपयाचा, 105 रुपयाचा। राईट, एवढे सिंपल प्रोडक्ट्स हे का आले? ह्याच्यामुळे काही लोकांपर्यंत आपण पोहोचता येऊ शकतो। किती ब्रश विकले इथून आपल्याला कळतं की आपण किती चांगले मार्केटिंग आणि पोझिशनिंग करू शकतो। किती लोकांपर्यंत मीठ विकलं, हे सिंपल प्रोडक्ट्स आहे, ह्याला नॉलेज नको आहे, ह्याला फक्त सिंपल कनेक्शन पाहिजे। जे तुमचं मीठ सुद्धा विकत घेऊ शकत नाही ते तुमच्याकडून गॅनोडोमा घेणार? सॉरी, कुठेतरी एक रिश्ता पाहिजे, एक सिंपलसिटी, ट्रस्ट पाहिजे। मिठावर ज्या दिवशी लोकांचा ट्रस्ट आला ना, गॅनोडोमावर डोळे झाकून ते पैसे घेणार आणि टाकणार। राईट, तर पहिला विश्वास ह्याच्यासाठी, विश्वास घेण्यासाठी आणि विश्वास लोकांपर्यंत देण्यासाठी तुम्हाला तुमचं चरित्र बदलावं लागेल। चरित्रावर खूप काम करावं लागेल। कुठलंही असं काम करायचं नाही ज्यांनी लोक आपल्यावर नाव ठेवतील। ऑर्गनायझेशन त्या म्हणजे कॅरेक्टरला पकडून आतापर्यंत 30 वर्ष काम केलंय। सिंपल गोष्ट, तुमचे बोनस सुद्धा कधीही 1 रुपयाचा जरी बोनस असेल तरी ती कंपनी म्हणणार की त्याला देऊन टाकायचे, ठेवायचे नाही। म्हणून पैशापासून प्रोडक्ट पर्यंत
प्रत्येक गोष्टीमध्ये इमानदारीचा बेस ठेवून या कंपनीने काम केलंय. आणि जर ते तुमच्या अंदर आलं, तुमच्या आतमध्ये आलं की इमानदारी हीच शेवटी प्रत्येक सक्सेसफुल धंद्याचा बेस आहे, तर ऑटोमॅटिकली बिझनेस ऑटोमॅटिकली वाढतो. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय डॉक्टर लिम चा बेस आहे काय की कॅरेक्टर असेल तर बिझनेस आहे. म्हणून माझं म्हणणं काय की आज आपण इथं जमा झालोय न्यू इयर सेलिब्रेशनसाठी 2024. इथं बसलेला प्रत्येक मनुष्य त्याची इन्कम ॲटलिस्ट 3 to 4 times वाढायला पाहिजे मिनिमम. ओके, ते कसं होईल? संगत ठेवा. चांगल्या लोकांची संगत ठेवेल तर चांगलपणा डायरेक्टली आपल्याकडे येतो. बिझनेसमॅनशी संगत ठेवेल तर बिझनेस आपल्याकडे ऑटोमॅटिकली येतो. सक्सेस हा कंपनीने येतो, म्हणजे संगतनी येतो. एकट्याने कधीही सक्सेस मिळत नाही. मी तुम्हाला अजून सांगतो, एकटं तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला काही होणार नाही फायदा. प्रत्येक गोष्ट जगामध्ये इंटरकनेक्टेड असते, एकमेकाशी जोडलेली असते. प्रत्येकाला सगळे गुण नसतात. मी DXN मध्ये खूप दिसत होतो पहिलं, आता मी हार्डली दिसतो. राईट रॉंग? का? कारण एवढी लोक तिथं बसवली की माझी दिसण्याची गरजच लागत नाही. पण सिस्टम चालतंय आणि लोक काम करतायत. आणि तुम्हाला तो दिसतोय, चेंज दिसतोय? चेंज भरपूर चांगला दिसतोय. इथं नाही, पूर्ण वर्ल्ड मध्ये बघतायत की क्या कर दे यार, क्या हो रहा है. म्हटलं मैं नहीं कर रहा हूं, ये लोग कर रहे हैं. आणि ऍक्च्युली तेच लोक करतात, मी करतच नाही. तसंच एक दिवशी असं येईल कि तुम क्राउन एम्बेसडर कैसे बन गए? सर मैं नहीं बना, ये 20 डायमंड जो खड़े हैं ना, इन्होंने मेरे को बनाया, मैं तो कुछ है ही नहीं. या दिवशी जेव्हा ते 20 डायमंड शोधून येण्यासाठी ही क्षमता तुमच्यामध्ये असेल ना, हिरे आपल्याला शोधावे जायला लागेल. हिरे मिळत नाही, आपल्याला शोधावे लागतात. ते आपल्याला जसं डायमंड हंटर असतो तो जाऊन जंगलामध्ये शोधतो, तसं आपण समाजामध्ये ते 20 लोक शोधायला लागणार. ती 20 लोक शोधली की आपलं आयुष्य संपलं. म्हणजे एक नेक्स्ट लाईफ सुरू होतं, सेकंड बॉर्न. एक नेक्स्ट लाईफ सुरू होईल. म्हणजे आता कॅटरपिलर हा पाखरू झालाय, त्याला पंख फुटतील ऑटोमॅटिकली. तोच पाखरू जे आता ते बटरफ्लाय, आता तो फुलांमधून नेक्टर खातो. तो त्याला ऑटोमॅटिक त्याची लाईफ चेंज होती, त्याची स्टाईल चेंज होते. घड्याळ चेंज होतं, ड्रेस चेंज होतं, गाडी चेंज होती, घर चेंज होतं, मुलांचं एज्युकेशन चेंज होतं. मी आणि तुम्हाला सांगतो, या जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचं गिफ्ट जर तुम्ही देऊ शकता या जीवनामध्ये, तर आपल्या लोकांसाठी काहीतरी देऊन जावा. काय देऊन जाऊ शकतो? अ बेटर लाईफ. तेच आहे महत्त्वाचं, बाकी सगळं सेकंडरी आहे. अ बेटर लाईफ कसं देऊ शकतो? आपण म्हणतो ना चांगली ज्ञान बिन, ते सगळं सेकंडरी आहे. बेटर लाईफ बिगिन्स फ्रॉम गिव्हिंग बेटर थिंग्स. मुलांना बेटर टॉय देऊ शकला, बेटर एज्युकेशन देऊ शकला, बेटर ऑपॉर्च्युनिटी देऊ शकला, बेटर क्लोथिंग देऊ शकला. सगळं बेटर दिलं जे आपल्याला मिळालं त्यापेक्षा बेटर हाय व्हेरियंट, तर डेफिनेटली तुमच्याकडून कॉन्ट्रीब्युशन लोक तुम्हाला अप्रिशिएट करतील. ओके, तुमची एवढी क्षमता पाहिजे की तुमचं फॅमिली सर्कल वाढायला पाहिजे. मी, माय वाईफ, माय किड, हे माझी पहिली फर्स्ट फॅमिली. ओके, माझी फॅमिलीला मी पुरवतो. नंतर मी, माय वाईफ, माय किड, माझे मम्मी पापा, माझ्या वाईफचे मम्मी पापा, ही माझी एक्सटेंडेड फॅमिली. त्यांना मी पुरू शकतो, त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला पुरू शकतो, माझ्या मित्रांना मी देऊ शकतो. कधीही विचारलं तर मला नाही सांगता येणार नाही. मला देण्याची क्षमता यायला पाहिजे आणि ही क्षमता प्रत्येक DXN मध्ये पाहिजे. एव्हरीबडी इन DXN शुड बी अ गिव्हर. ओके, गिव्हर, नॉट अ टेकर. वी गिव्ह नॉलेज, आम्ही नॉलेज देतो. वी गिव्ह गुड प्रोडक्ट्स, आम्ही चांगले प्रोडक्ट्स देतो. वी गिव्ह गुड ऑपॉर्च्युनिटी, आम्ही एक कुणाला तरी लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी देतो. आम्ही आपल्या परिवाराला द बेस्ट लाईफ देतो. ओके, सो बी अ गिव्हर, वी आर नॉट अ टेकर. अँड DXN ची कल्चर तशी आहे. सो आय विश यू ऑल द बेस्ट अँड अ व्हेरी हॅपी न्यू इयर टू एव्हरीवन. आय हॅव कम हिअर टू लिसन टू ऑल ऑफ यू अँड एन्जॉय दिस सेशन ऑफ द न्यू इयर. अँड ओव्हर टू मिसेस माले. थँक्यू सो मच. थँक्यू सर. जोरदार टाळ्या होऊ द्या. एकदा सगळेजण उभा राहून जोरदार टाळ्या होऊ द्या सरांसाठी. खूपच छान सांगितली सरांनी माहिती. आणि मला पण तेच वाटतं की बेसिकली संगत चांगली ठेवली, सक्सेसफुल लोकांच्या संगतीत राहाल तर सक्सेसफुल होण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. बरोबर आहे ना? ॲक्सेप्ट आहे ना? आपण ज्या संगतीमध्ये राहतो तसेच वागायला बोलायला लागतो. त्यामुळे DXN के साथ रहोगे तो DXN वाले ही बन जाओगे ना. सो आज सकाळची झूम ऑनलाईन मीटिंग होती, बऱ्याच जणांनी ऐकली असेल, हो ना? ऐकली ना? किती जणांनी ऐकली आहे?
अच्छा, खूप म्हणजे मी पण ऐकली आणि मला अर्धीच समजली असं मला वाटतंय. सो धमाके पे धमाका एवढीच गोष्ट कळाली. सो बाकी डिटेलमध्ये आपल्याला काय आहे ते सर्व सांगण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते क्राऊन अँबॅसिडर प्रवीण साळुंके सर. आजच्या सगळ्या प्रमोशन्सला आपल्याला एक्सप्लेन करतील. जोरदार टाळ्या होऊ द्या. आता पार्टीचा दिवस आहे. सगळे डान्स करायला पाहिजे. उभे राहा सगळे. प्लीज स्टँड अप. सगळे उभे राहा. हॅपी न्यू इयर. तसेच उभे राहा. आपण एक थोडासा डान्स करूया, चालेल का? थोडासा सुरुवातीला आहे ना, कारण तुम्हाला शेवटी भरपूर डान्स करायचा. किती वेळ रेडी आहेत आज पार्टी डान्स करण्यासाठी? म्हणजे एक अतिशय चांगली ऑफर देखील मिळाली. आपले दोन्ही हात अशा पद्धतीने घ्या आणि 3 वेळा क्लॅप करायचे. किती वेळा? पण नाही करायचे, जरा मी सापडतो. हा, जमते हा. प्लीज सिट डाऊन. हा जोश शेवटपर्यंत राहणार नाच. आपण जेव्हा डायरेक्ट सेलिंग मध्ये येतो, डीएक्सएन अपॉर्च्युनिटी सोबत जोडलं जातो, त्यावेळेला डीएक्सएन आपल्याला एक महत्वाचा पार्ट देते, ते म्हणजे फॉरेन टूर. काय देते आपल्याला? आणि जर या गोष्टी तुम्ही अचीव करत गेला तर आयुष्यभर कायमस्वरूपी पती पत्नी फॉरेन टूर तुम्ही अचीव करू शकता. क्लॅप करूया जोरदार. पती पत्नी दरवर्षी आपल्याला जायचं फॉरेनला. तो रेडी आहात? आपण जरा स्लाइड चेंज. ओके, सो चलो थाईलैंड. चलो थाईलैंड. आई थिंक मराठी फॉन्ट नहीं मैच हो रहा है. चलिए यहाँ पे देखिए, बैंकॉक और पटाया. कौन सा आ रहा है हमारा टूर? 4 नाइट और 5 डेज बैंकॉक और पटाया के लिए हम जाएंगे. मित्रांनो, आतापर्यंत आपण सगळेजण 5000 सेल्फी करतोय का नाही करतोय? किती लोक करतात बघूया जरा. असा हात वर करा. असा 5000 पर्सल पीपीव्ही रियल डिस्ट्रीब्युटर कन्सेप्ट. येस ऑर नो? म्हणजे 5000 पर्सल पीपीव्ही सोबतच जर आता जानेवारी महिना सुरू होतोय, पहिली तारीख आज आणि आता आपण दुसऱ्या तारखेसोबत आहोत, तर दर महिन्याला 5000 पीपीव्ही कॉन्टेस्ट मध्येच तुम्ही थायलंड टूरला सुद्धा अचीव करणार आहात. परत काय, 5000 पीपीव्ही करायला शिकायचंय आणि 5000 पर्सनल पीपीव्ही करून घ्यायला सुरुवात करायची आहे. सो पाहूयात, जायला आवडेल? छान वाटतं ना असं पिक्चर पाहिलं की? येस ऑर नो? सो फ्लाय टू थायलंड. एक चांगली टूर कंपनीने आपल्याला अनाऊन्स केली आहे आणि थॉट बिकम थिंग्स. आपण असं म्हणतो ना की आयुष्यामध्ये जो विचार तुम्ही करता ना, तो विचार तुमच्या आयुष्यामध्ये सत्यामध्ये येतो. मानता तुम्ही ही गोष्ट? येस ऑर नो? मग एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट समोर आली, ज्यावेळी आपल्याला एक प्लॅन ऑफ ऍक्शन, टार्गेट, त्यावेळी आपल्या माइंड मध्ये पहिल्यांदा पूर्ण व्हायला पाहिजे. कुठं पूर्ण व्हायला पाहिजे? ते कुठं व्हायला पाहिजे? चला डोळे बंद करूया सगळेजण. जरा डोळे बंद करा. एक गहरी सांस लेना है सभी लोग. आंखें बंद. एक गहरी सांस लीजिए और हल्के से बाहर छोड़ दीजिए. टेक अ डीप ब्रीथ.
और आराम से रिलैक्स करिए, अपने बॉडी को रिलैक्स करिए और आराम से सांस को बाहर आने दीजिए। उसकी तरफ देखिए, महसूस कीजिए उस सांस को कैसे अंदर जा रही है और आपकी सांस कैसे बाहर आ रही है। अब आपको महसूस करना है कि आपका नाम अनाउंसमेंट हो चुका है और वो भी एक परदेश यात्रा, फॉरेन टूर, थाईलैंड, 4 नाइट 5 डेज फ्री ऑफ कॉस्ट। एक हल्की सी मुस्कान आपके चेहरे पर आ रही है। फील करिए वो पल जिस दिन आप अपने सारे दोस्तों को मिलकर उनको बोल रहे मैं थाईलैंड जा रहा हूं, मैं आ चुकी हूं थाईलैंड टूर, और आप थाईलैंड टूर में बैठे हैं। यस, आप बहुत सारे लोगों में एक विनर एटीट्यूड आपके अंदर है, आपने अचीव किया है थाईलैंड को, कई सारी विनिंग्स आपके अंदर आ रही है और साथ ही साथ अब वो दिन आ चुका है, आप फ्लाइट में बैठे हैं, इंजन की गड़गड़ाहट, फ्लाइट में अनाउंसमेंट हो रही है कि कृपया यात्रियों कुर्सी की पेटी बांध लीजिए, हम कुछ ही घंटों में थाईलैंड की तरफ प्रस्थान कर रहे हैं। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। प्लीज 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 ओपन योर आइज। आप अपनी आंखें खोलिए। कितने लोगों ने ये महसूस किया कि आप थाईलैंड की तरफ जा रहे हैं? ये दिल से बताना है। ये सब है ना आपका विजुअलाइजेशन का पावर है। कौन सा पावर है? और इसको मन में रखना है कि मुझे जाना है, मतलब जाना ही है, मला जायचंय म्हणजे जायचंय, तर त्या व्यक्तीला कोणी थांबवू शकत नाहीये। ही विजुअलाइजेशन पावर आपल्या बरोबर है, म्हणजे विचार ही ऊर्जा है, विचार ही हमारी क्या बन जाती है, रियलिटी बन जाती है। पॉजिटिव अट्रैक्ट करते हैं, जब पॉजिटिव बातें होती है, पॉजिटिव अट्रैक्ट पॉजिटिव थिंग्स। और साथ ही आपण पाहूया, द फ्लाय हाय यू मस्ट फर्स्ट लीव द ग्राउंड। म्हणजे जर मला ही टूर अचीव करायचंय आणि याबरोबर मला सक्सेस अचीव करायचं, ही फक्त टूर नाहीये, ही तुम्हाला सक्सेस होण्यासाठी एक स्टेप सांगते आणि ती स्टेप फॉलो करत असताना तुम्हाला जे पाहिजे ते DXM मध्ये जे ठरवलंय ते अचीव करण्यासाठी तुम्हाला ते मदत करणार ही टूर आपल्याला। क्लॅप करूयात। कुणाला गाडी पाहिजे असेल येणाऱ्या काळात, कुणाला चांगलं घर पाहिजे, मंथली इन्कम चांगला 50,000, 1 लाख, 3 लाख, 5 लाख करायची इच्छा आहे, ऍक्शन टेकर बना। तयार आहात? येस। एक एक प्रमोशन पाहूया। पहिलं प्रमोशन कंपनीने खूप सुंदर लॉन्च केलंय। हे जे प्रमोशन आहे ना, विन विन प्लान आहे। कोणता प्लान आहे? विन विन म्हणजे काय? ज्यावेळेस तुमच्या डाऊन लाईन मध्ये जे नवीन लोक आहेत, ती लोक ज्यावेळी ही गोष्ट अचीव करतील तर याचाच पार्ट तुमच्या टूर कॉन्टेस्टला अचीव करण्यासाठी होणार आहे। क्लॅप करूया, जोरदार जोरदार क्लॅप। आजपर्यंत आपण पाहतो की टूर कॉन्टेस्ट येते, परंतु आपल्याला विन विन पाहिजे। विन विन म्हणजे काय? की खालच्या लोकांना आपण ज्यावेळी म्हणतो की 1500 पर्सनल PPV करा, ते का करतील? कारण त्यांना आपण सांगणार आहोत, जर 1500 पर्सनल PPV काय करायचे? प्रमोशन नंबर 1 न्यू जॉईनिंग म्हणजे कॉन्सन्ट्रेशन रिक्रुटमेंट वरती करायचं। कशावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आपल्याला? रिक्रुटमेंट। कंपनीने ही ऑफर या महिन्यामध्ये लॉन्च केली आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये। 1500 पर्सनल PPV जेवढी लोक नवीन जॉईनिंग सोबत करतील, नवीन ID मध्ये नवीन जॉईनिंग मध्ये करतील, तर त्या लोकांना 1 मसाला चहा आणि 1 कंबुचा टोटल फ्री कंपनी देणार आहे। क्लॅप करूया, जोरदार क्लॅप या। सुंदर ऑफर आहे। 1500 पर्सनल PPV ला सुद्धा ऑफर आलेली आहे। 3000 पर्सनल PPV करणाऱ्यांना सुद्धा ऑफर आहे। तर 1500 PPV 2 लोकांकडनं करायचे। एकदम जुन्या ओल्ड व्यक्तींनी करण्यानी हो काही मिळणार नाहीये, कारण थायलंड साठी ती कंडिशन आहे की तुमच्या टीम मध्ये ऍक्टिव्ह करा नवीन रिक्रुटमेंट। काय ऍक्टिव्ह करा? 6 लाईन मध्ये नवीन जॉईनिंग आणायला सुरुवात करा। माझं समस्या तुम्हाला व्यवस्थित सांगतोय मी, तर त्याला म्हणायचं नवीन जॉईनिंग ज्यादा आणायला सुरुवात केलीत तर कंपनी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं एक प्रोत्साहन देते नवीन जॉईनिंग वाढवण्यासाठी। काही लोक पुराणे आहेत, कुणी 3 वर्ष 5 वर्ष जुने आहेत, काही लोकांच्या टीम मध्ये इनॅक्टिव्ह आयडीज असतात, मग त्याला आपण एक्सपायर्ड आयडी, जे 1 वर्ष प्रोडक्ट घेत नाहीत, एक्सपायर्ड होऊन जातात, तर त्यांना आपण रिइन्स्टेट करतो, मग त्यांना आपण रिॲक्टिव्हेट करतो, तर ते देखील नंबर्स यामध्ये पकडले जातील। तर त्यामध्ये देखील 1500 पर्सनल PPV झाल्या तर
त्यांना देखील आपण एक मसाला चहा कंपनीकडून आणि कंबुचा हा टोटली त्यांना देखील फ्री आहे. हे समजलं तुम्हाला? पहिला प्रमोशन यस असा हात वर करा, यस म्हणा, यस. समजलंय? बघूयात पुढचा प्रमोशन. प्रमोशन नंबर 2, डू 3000 पार्सल PPV बिलो स्टार एजंट ॲज पर डिसेंबर. म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये जेवढी लोक नॉन स्टार बिलो स्टार म्हणजे 6 ते 18% पर्यंतची लोक जेवढी लोक आहेत, पर्सनल PV जर त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये 3000 केल्या, म्हणजे मागच्या वर्षी जेवढी लोक 18%च्या खाली आहेत त्या लोकांसाठी कंपनी अजून एक एक्स्ट्रा ऑफर दिली आहे. 3000 पर्सनल PPV केल्यास त्या लोकांना मिळणार आहे 1 मसाला चहा आणि 2 कंबुचा टोटली फ्री. टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. एनर्जी पाहिजे हॉलमध्ये. जोरदार जोरदार क्लॅप करा, जोरदार. रेडी आहात? दुसरी ऑफर समजली. दुसरा प्रमोशन नंबर 2. काहीतरी होतंय लॅपटॉपला, बघा सर. बघ, पहिलं समजलं तुम्हाला? 1500 PPV. बाजूच्याला सांगा 1500 PPV जॉईनिंग करायचे. म्हणा म्हणा सगळ्यांनी. बाजूच्याला सांगा नवीन जॉईनिंग 1500 PPV आणायचे. म्हणा म्हणा म्हणा. अरे यार तुम्ही आत्ताच म्हणत नाही तर बाहेर कसं म्हणणार मग? नवीन जॉईनिंग 1500 PPV आणायचे. किती लाईन मध्ये आणायचे आपल्याला? 6 वेगवेगळ्या लाईन मध्ये. 6 लाईन मध्ये किती आणायचे पुढे पाहू आपण. नंतर बघूया प्रमोशन नंबर 3. क्या बात है. ऑफर के ऊपर ऑफर. 1500 PV, 3000 PV, 5000 पर्सनल PV. पर्सनल PV 5000 केल्यास तुम्हाला एक स्पायरुलिना 120 स्पायरुलिना 120 ची स्पायरुलिना प्लस 4 कंबुचा बॉटल कंपनीने फ्री देणार आहे या महिन्यामध्ये. या 5000 PV कोण करणार? 5000 PPV कोण करणार? एनीवन. नवीन जॉईन मेंबर असेल, डिस्ट्रीब्युटर्स असतील, स्टार एजंट असतील, अचिव्हर्स असतील, जेवढे डिस्ट्रीब्युटर या महिन्यामध्ये 5000 पर्सेंट PPV करतील त्यांना कंपनीकडून ओल्ड असो, न्यू असो, स्टार असो, बिलो स्टार असो सगळ्यांना मिळणारी ऑफर आहे ही. त्यामुळे सगळ्यात जास्त तुमच्या टीम मध्ये 5000 PPVचा नंबर वाढवायचा. रेडी आहात? 5000 PPVचा नंबर म्हणजे इन्कमचा बोनस. पैसा पैसा काय म्हणतो आपण याला? पाहिजे का नाही पाहिजे लाईफ मध्ये? तर जितके जास्त 5000 PPV तेवढ्या 1000च्या नोटा समजायचं आपल्याला. वाजवा टाळ्या जोरदार. 1000 रुपीज. फोकस नंबर 1 आहे प्रमोशन. आता आपल्याला थायलंडला ज्यांना जायचं आहे, किती लाईनवर कॉन्सन्ट्रेशन सांगितलंय? 6 लाईन. किती लाईन? याला म्हणतात स्ट्रक्चर. हे आपण नेहमी सांगतो का नाही? स्ट्रक्चर म्हणजे 6 लाईन मजबूत करा. किती लाईन मजबूत करा? 6 लाईन मजबूत करा. 100% म्हणजे काय? तुम्हाला टीम परफॉर्मन्स द्यायचा आहे. तुम्ही स्वतः इथं आहात आणि तुमच्या सोबतचे 6 डायरेक्ट ज्या आहेत त्या वेगवेगळ्या 6 लाईन आहेत. कोणत्याही 6 लाईन असतील त्या 6 लाईन मध्ये आपल्याला ऍक्टिव्ह स्ट्रक्चर टोटल कॉन्टेस्ट पिरियड मध्ये पूर्ण ठेवायचं आहे. दर महिन्याला आपल्याला हे काम करायचं. लक्षात येते का? बघा, ऍटलीस्ट 6 डाऊन लाईन फ्रॉम डिफरंट लाईन. याचा अर्थ काय होतो? कदाचित हे फ्रंटची लोक आहेत, हे काम करत नाहीत. होतं असं? हॅलो. पण याच्या खाली इथं कुठंतरी काम करतं, ही लाईन क्वालिफाईड पकडली जाणार. भारी आहे का पॉईंट हा? वाजवा टाळ्या जोरदार. इथून पण हा काम करत नाही, हा काम करत नाही, पण याच्या खाली कोणत्याही लाईन मधून एक व्यक्ती जरी आला, एंड जनरेशन, एनी लेवल, एनी जनरेशन, ही लाईन तुमची क्वालिफाईड पकडली जाणार. अशा 5000 5000 5000 5000 5000 6 5000 PPVच्या लाईन करता येतील का नाही करता येतील? किती लोकांना यस यस करणार का नाही करणार? तर ही तुम्हाला थायलंडला जायची सर्वात महत्वाची स्टेप आहे. हे जर नसेल आता या महिन्यामध्ये तर डायरेक्ट विमानातनं पाय बाहेर. फ्लाईट मधून पाय कुठं असणार आहे? बाहेर. हे लक्षात ठेवा कायम. येस नो. काही लोक म्हणतात ना सर हे समजावून सांगा की नेमकं या महिन्यात काय करायचं आहे. तर या महिन्यात पर्सल 5000 PPV पूर्ण करून घ्यायचे आहेत आणि या 6 लाईन मध्ये वेगवेगळ्या लाईन मध्ये एक व्यक्ती कोणी पण असेल 5000 PPV झालेला चेक करा. यामध्ये तुम्हाला मी आता सांगतो, समजा तुमचे हे 2 लोक थायलंडसाठी काम करायला रेडी आहेत. बोलणार की नाही लोक आपल्या डाऊनलाईनची? मी पण थायलंड करतोय. महिना एंड पर्यंत यांच्या 6 होतात का बघा, यांच्या 6 होतात का बघा आणि यांना सोडून तुमच्या 6 रेडी करा. लक्षात येतंय का? येस म्हणा यस. कारण ते 2 ऑलरेडी थायलंड झालेत, यांना थायलंड टूर अचीव्ह करतायत. यांना सोडून इकडे तुमच्या 6 लेवल पूर्ण करा. रेडी आहात? यासाठी तुम्हाला डोळ्यात तेल घालून कंटिन्यू रिपोर्ट बघत आपल्या हातामध्ये वही पेन घेऊन एक स्ट्रक्चर आपल्या डाऊनलाईनचे स्ट्रक्चर लिहून ठेवायला सुरुवात करायची. रेडी आहात? येस.
हे समजलं असेल तर कंपनीने आपल्याला या साठी देखील प्रमोशन नंबर 3A दिलाय. काय नाव आहे याचं? 3A. एक सुंदर प्रमोशन दिलंय कंपनीने आणि फर्स्ट टाइम एव्हर DXN हिस्ट्री अशा पद्धतीचा प्रमो तुम्हाला मिळतोय की कंपनीकडून पहिल्यांदा अनाऊन्स केला जात आहे एक्स्ट्रा जे लोक थायलंड अचीव करत नाहीत पण हे जरी कंप्लीट केलं. कधी कधी होतं ना की सर मिनिमम पहिली स्टेप तर आमची 6 महिने झाली आहे तर आम्हाला काय? येस सर नो. कदाचित चुकून एखाद्या महिन्यात नाही काम झालं आणि 6 महिने मात्र तुम्ही हे काम पूर्ण केले. तुमच्या 6 लाईनमध्ये 5-5 हजार PV आहेत तर तुम्हाला 6 मंथ पूर्ण कंटिन्युअसली स्ट्रक्चर पूर्ण केलं तर तुम्हाला कंपनीकडून कॅश वाउचर आहे इव्हेंट करता. इव्हेंट कॅश वाउचर. क्लॅप करूया आपण, जोरदार क्लॅप. किती रुपयांचा आहे? जर थायलंड मिस झाली तर हे मिळू शकतं. पण थायलंड मिस करायचे का थायलंड अचीव करायचे? जोरात सांगा. अचीव करायचे. पण चुकून एखाद्याशी राहिली तर त्यांना आपण कंपनीकडून एक प्रोत्साहन दिले की येस बाबा ऍटलीस्ट तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला आम्ही एक्स्ट्रा देणार आहे. जे थायलंड अचीव करतील त्यांना हे मिळणार नाहीये. लक्षात घ्या. हे वाउचर तुम्ही यूज करणार आहात इव्हेंटमध्ये, येणाऱ्या प्रोग्राम्समध्ये. कंपनीचे प्रोग्राम होतील त्याच्यामध्ये तुम्ही हे वाउचर अचीव करा. आणि इथं आपण फोकस ठेवा. 5000 PPV म्हणजे क्लब होतो, बिझनेस क्लब. येस ऑर नो? आणि तुमचे 6 लोकांचे 6 घरामध्ये प्रोडक्ट डिस्प्ले, 6 घरं 5 लोक म्हणजे 6 घरांमध्ये 5000 PPV म्हणजे तुम्ही एक क्लब अचीव करताय. आणि आपण त्याला एक रिकॉग्नाइज करूया स्टेजवरती ब्रॉन्झ क्लब म्हणून. टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. जसं आपण क्लब म्हणतो ना, ब्रॉन्झ क्लब म्हणजे स्टेजवरती मेडल देणं, या लोकांवरती काम करायचं. ही दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे. लक्षात आली का? 5000 PV हे यशवी लिहिलेले आहेत कारण बोनस काढलाय म्हणून यशवी लिहिलंय. बोनस दाखवलं यशवी आहे. पण इथं 5000, इथं 5000, 5000, 5000 अशा 6 लाईन तुमच्या ऍक्टिव्हेट झाल्या असतील तर तुम्ही काय बनणार आहात? मोठ्याने बोला. एक सिंपल स्टेप लक्षात ठेवायची म्हणजे ब्रॉन्झ बनायचे आणि ब्रॉन्झ बनवायचे. तर तुमच्या टीम मध्ये तुम्ही हे दर महिन्याला हे स्टेप अचीव करताय. बोनस तुमचा ऍटलिस्ट 7500 रुपये येणार म्हणजे येणार, गॅरंटेड येणार. टाळ्या वाजूया जोरदार. 7500 आपका बोनस. और साथ ही साथ इसका रिटेल प्रॉफिट 3000 जोड़ दीजिए. 3000 रुपये जोडा तर 10000 रुपये हा बोनस होईल. ब्रॉन्झ क्लब ही तुम्हाला आतापर्यंत सांगितलेल्या पहिल्या 2 स्टेप होत्या. पुन्हा एकदा रिपीट करतोय. पर्सनल PV किती करायचे थायलंड साठी? मोठ्याने सांगा. किती महिने? 6 महिने. दुसरा स्टेप तुमच्या 6 लाईन ऍक्टिव्हेट करायच्या. किती PPVनी? 5000. 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन, 6 लाईन अशा 5000. किती महिने कंप्लीट करायचे? 6 मंथ. दोन मेकॅनिझम नंतर हा तिसरा मेकॅनिझम आहे. तुमच्या टोटल या 6 लाईन मध्ये किंवा 6 लाईन नाही, पहिलं 6 लाईन मध्ये सांगत होतो परंतु आता कंपनीने विचार केला एंटायर टीम मध्ये कुठूनही कोणाच्याही टीम मधून, कोणाच्याही डाऊनलाईन मधून जर तुम्ही पूर्ण कॉन्टेस्ट पिरियड मध्ये, आणि 1500 PV ची ऑफर आहे का नाही, नवीन जॉईनिंग किंवा जुन्या लोकांना रिइन्स्टेट केलंय असे 1500 पर्सन PV करणारी टोटल काउंट पूर्ण करा 6 मंथ मध्ये 108. किती लोक पूर्ण करायचे? म्हणजे तुमची डाऊनलाईनची साईज 6 लेग मध्ये ऍटलिस्ट किती लोकांची झाली पाहिजे? 108. यामध्ये नवीन जॉईनिंग आणि जुने एक्सपायर्ड मेंबर ऍक्टिव्हेट करून तुम्ही याला क्वालिफाय करू शकता. न्यू जॉईनिंग PV वाढतात आणि रिइन्स्टेट करायचं आहे. हे तिसरी कंडिशन पूर्ण झाली. 5000 पर्सन PV झाल्या, 6चा स्ट्रक्चर पूर्ण झाला 5000 PPVचा आणि टोटल 6 मंथ मध्ये 108 हे नंबर तुम्ही 1500 PPV पूर्ण केले तर तुमची टूर फिक्स होणार आहे. ती म्हणजे 5 days और 4 night. 4 night 5 days थायलंड टूर. जोरदार क्लॅप, जोरदार क्लॅप. याचा फायदा काय? याचा तुमचा फायदा होणार, याच्यात बोनस वाढणार आहे. काय वाढणार तुमचा सगळ्यांचा? चेक. काही लोक जे स्टार एजंट असतील ते डायमंड सुद्धा होणार. काय होणार आहे ते? स्टार डायमंड्स. आणि त्यासोबतच हे सोप्या पद्धतीने काम केलं तर एक स्ट्रक्चर फोकस ठेवा. मराठीत लिहिले कॉन्टेस्ट पिरियड मध्ये प्रति महिना 5000 PPV करणे, प्रति महिना 6 लाईन मधून 5000 PPV करून घेणे. कॉन्टेस्ट पिरियड मध्ये तुमच्या टोटल टीम मधून कुठूनही, कोणत्याही लाईन मधून, कोणत्याही जनरेशन मधून, कोणत्याही लेवल मधून. बऱ्याच वेळा अशा कंडिशन असतात, आठवतात तुम्हाला? कोणतीही कंडिशन ठेवलेली नाही. कोणत्याही लेग मधून जर समजा असं झालं कदाचित 3 महिन्यामध्ये 108 नंबर हे पूर्ण झाले, ही कंडिशन पूर्ण होणार का नाही होणार? येस.
3 महिन्यामध्ये 108 झाले तरी सुद्धा ते पूर्ण होणार आहे. मग याला कसं करायचं तुम्हाला एक सिंपलचा फोटो दाखवतो. हा फोटो खूप महत्वाचा आहे, लक्ष द्या. आता इन अ नटशेल 5000 PV लक्षात आल्या? येस म्हणा जोरदार. लक्षात आलं? येस. पहिला पॉईंट. दुसरा, प्रत्येक लेग मधून वेगवेगळ्या लेग मधून 6 लोक 5000 PV. दुसरा पॉईंट लक्षात आला? येस. तिसरा पॉईंट, प्रत्येक लेग मध्ये महिन्याला एक काम चालू करा ना या महिन्यामध्येच. ज्याला 108 नंबर पूर्ण करायचे त्यांनी करायचं काय तर या लेग मध्ये 3 लोक आली, या लेग मध्ये 3 आली, 3 3 3 साहित्रिक 18. दर महिन्याला 18 जर तुम्ही 1500 PV चा नंबर पूर्ण केला. अच्छा, हे ग्राफ किती लोक पूर्ण करणार इथं बसलेल्यापैकी? जरा उभे राहा बघू. बरं उभे राहा, चला उभे राहा. किती लोक अचीव्ह करणार? यस. थायलंड जायचं बॉस. यस सर नो? रेडी आहात का? बसा बसा. क्लॅप करा, क्लॅप करा, जोरदार क्लॅप तुमच्या सगळ्यांसाठी. उभं राहायला पण कंटाळा येतो. अचीव्ह कसं करणार आम्ही मग? एनर्जी पाहिजे का नाही पाहिजे? यस सर नो? अच्छा, थायलंड गिफ्ट आहे ना. थायलंड काय आपल्यासाठी गिफ्ट आहे. फक्त थायलंड नाही फोकस केलेला आहे. तुमचा इन्कम ऍटलीस्ट 50,000 रुपये क्रॉस होईल या प्लॅन मध्ये. जर टाळी वाजूया जोरदार. बघूयात आपण. तर हे 6 18 आणि 18 गुणिले 6 हाच काम. हे जे काम तुम्ही करताय आता जानेवारी महिन्यामध्ये हा जर स्ट्रक्चर तुमचा पूर्ण झाला तर जानेवारीचं क्वालिफिकेशन झालं. असं 6 मंथ मध्ये पूर्ण केलं तर तुमचा हा नंबर ऑटोमॅटिकली क्वालिफाईड होणार. क्लॅप करता येईल जोरदार. वही, पेन, नोटबुक आणि तुमचा ग्राफ तयार करा. प्रत्येक लाईन मध्ये 3 जॉईनिंग आहेत का 3 जुने लोक ऍक्टिव्हेट करताय म्हणजे एक्सपायर्ड हे तुम्ही चेक करा. आणि ऍटलीस्ट दर लाईन मध्ये 3 लोकांना 1500 PPV ने ऍक्टिव्हेट करा आणि एक व्यक्ती 5000 PPV करा. आणि चलो आवाज, चलो थायलंड फॉरेन टूर TSIP. आणि तुम्हाला इथं मी अजून एक गुड न्यूज सांगतो. जी लोक TSIP अचीव्ह करतात, काय अचीव्ह करतील बघा, त्यांचा PV अंदाजे काढला तर आपला 4 ते 5 लाखापर्यंत पुढे जाऊ शकतो, पुढे जाऊन वाढत. फॉरेन टूर अचीव्ह करतील त्या लोकांनी थोडंसं कॉन्सन्ट्रेट करून डिसेंबर एंड पर्यंत जर फोकस केला तर ती लोक पुढे जाऊन ओ माय गॉड कझाकिस्तान सुद्धा मिळू शकते. वाजवा टाळ्या जोरदार. 1 के साथ 1 कसं मिळणार? TSIP काय म्हणतात त्याला? 5000 PPV चा ग्राफ टीम मध्ये तयार करायला सुरुवात केली. टीम मध्ये जर खालची लोक भरपूर काम करतायत तर तुम्हाला कंपनीकडून TSIP दरवर्षी असणारी ट्रॅव्हल सेमिनार इन्सेंटिव्ह यावेळी कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहे? कझाकिस्तान. कुठे जाणार आहे? कझाकिस्तान. म्हणजे हे सेकंड स्वित्झर्लंड, सेकंड स्वित्झर्लंड आहे. त्याच्यामुळे याच्यातल्या थोड्याशा कंडिशन एक समजून घ्या. बऱ्याच वेळा कंडिशन असतात. थायलंड ट्रिप क्वालिफाय विल नॉट बी पार्ट ऑफ दिस प्रमोशन. कोणता प्रमोशन? 3A 15,000 रुपयाचा वाउचर. जर तुम्ही थायलंड अचीव्ह केली असेल तर तो 15,000चा वाउचर दिला जात नाही. पण जर थायलंड अचीव्ह करता करता राहिलं परंतु 6 महिने 6चा स्ट्रक्चर पूर्ण झाला 15,000चा वाउचर मिळेल. क्वालिफायर विल बी ब्रेक अवे. याचा अर्थ काय? टीम मध्ये 2 लोक क्वालिफाईड होत आहेत. किती लोक? 2 होत आहेत किंवा 1 होत असेल तर त्यांना सोडून तुमचा राहिलेल्या लाईन वरती तुमचा कॉन्सन्ट्रेशन ठेवा. म्हणजे मंथ एंड पर्यंत फोकस करायचं आपल्याला. तुमचे जे इव्हेंट वाउचर आहेत हे तुम्हाला प्रत्येक इव्हेंट मध्ये कॅशबॅक होईल. फॉर एक्झाम्पल इथे दिले 15,000चा वाउचर आहे. किती हजाराचा वाउचर आहे? येणाऱ्या इव्हेंट मध्ये 2 इव्हेंट असे मिळतील तुम्हाला ज्याच्यामध्ये 7,500 हे डायरेक्टली तुम्ही रिडीम्शन करू शकता. काय करू शकता? हे डायरेक्टली रिडीम्शन करू शकता. आणि यामध्ये तुमचा क्लोजिंग हा चालू महिन्यामध्ये फोकस करायचा. रेडी आहात? जरा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार जोरदार. थँक्यू करतो जोरदार. प्लीज स्टैंड अप. अभी थाईलैंड जाना है ना तो डांस भी करना है. और डांस कहाँ करेंगे अभी? करा पंप सायकलचा. मला थायलंड जायचंय. यस नो? स्टार्ट करा.
करून घेऊ शकतो. प्रवाहात राहिलो तर प्रवाहाच्या दिशेने, प्रगतीत राहिलो तर प्रगतीच्या दिशेने जाणार आहोत, बरोबर ना. सो ॲक्शनमध्ये राहायला पाहिजे. आणि आमचे सर मला नेहमी सांगायचे कॉलेजमध्ये होते ते, नेचरमध्ये जे पण काय आहे एव्हरीथिंग इज मॅन मेड. तुम्हाला विश्वास आहे ना, काय आहे की जे माणसाने निर्माण केलेलं नाहीये, मग आपण काय अचीव करू शकणार नाही असं ते आम्हाला मोटिवेशन देताना सांगायचे. आणि मला ते बिलीव्ह होतं की खरंच आपण सर्व अचीव करू शकतो जर ठरवलं तर ना. कम्प्युटर माणसानेच तयार केला. आज कम्प्युटर जरी माणसापेक्षा जास्त आपण ब्रेन आहे म्हणू किंवा एव्हरीथिंग, गोल्ड सोनं आहे, सोन्याला व्हॅल्यू कोणी दिली? माणसानेच एकेकाळी त्या धातूला सोनं म्हणून व्हॅल्यू दिली, म्हणून आज तो सगळ्यांचा ताज बनला आहे. दॅट्स लाईक दॅट. नेचर इज रेडी टू गिव्ह यू व्हॉट एव्हर यू विश, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, बरोबर ना. सगळं द्यायला तयार आहे. त्याचप्रमाणे DXN सुद्धा सगळं द्यायला तयार आहे. सगळं काही, लाईफस्टाईल नाही का, लॅविश लाईफस्टाईल, सगळं जे पाहिजे ते, आंतरिक समाधान, लोकांना जे आपण सक्सेस मिळवून देतो त्यातून आपण सक्सेसफुल होतो, ते एक आत्मिक समाधान आहे. सो DXN गिव्ज अस लाईफस्टाईल. तर एक आपल्याला हे पुढचं सेशन सांगण्यासाठी येत आहेत क्राऊन अँबॅसिडर स्वाती देवकर मॅडम. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा मॅडमचं. गाणं वेगळं दिलं होतं मी. बादल बादल पे पाहायला पाहिजे होतं. ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज 2 जानेवारी, बरोबर. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. आणि मला वाटतं सगळ्यांना मी व्हॉइस मेसेजमधून दिल्यात पण त्या. ओके, तर आज जर का नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही आज वेगळ्या ठिकाणी आलात आणि काहीतरी वेगळं ऐकताय. दरवर्षी सुरुवात अशी होत नाही, फक्त घरातल्या पार्टीनीच होते आणि मग नेहमीचं रुटीन सुरू होतं. पण आज तुम्ही स्टार्टिंगला वेगळ्या ठिकाणी आलात आणि याचं कारण वेगळंही असू शकतं. कदाचित तुम्ही जर का मनात आणलं तर ब्रह्मांडाचं काहीतरी नियोजन असू शकतं, म्हणून आज तुम्हाला इथं येण्याची हिंमत, संधी, बुद्धी देवाने दिली असते. तर सगळ्यात पहिल्यांदा एकदा जोरात टाळी तुमच्यासाठी. आजचा माझा विषय आहे DXN अँड लाईफस्टाईल. लाईफस्टाईल. आता जर का माझ्यासारखी एखादी लेडीज म्हटलं तर स्टाईल आणि माझा कधी दूर दूर संबंध नाही. कारण मला घरातल्यांना पण माहिती की मी किती सिंपल आहे, मला स्टाईल कधी जमलीच नाही. पण जसं DXN मध्ये आलो आणि जेव्हा आमच्यामध्ये DXN आलं, 2 शब्द वेगळे आहेत. आम्ही सुरुवातीला हेल्थच्या प्रॉब्लेममुळे DXN मध्ये आलो आणि नंतर जसं जसं प्रोडक्ट खात गेलो DXN आमच्यामध्ये घुसलं. आणि फक्त यूज केल्यामुळं आम्हाला तर खूप फायदे झालेच झाले. आज बरेच काही लोक इथे नवीन पण असतील, त्यांना एवढंच माहिती असेल की DXN म्हणजे फक्त चहा पिणं, कॉफी पिणं आणि ते जमलं तर लोकांना सांगणं. सुरुवात आमची पण अशीच होती. असंच करत गेलो, स्वतः सगळ्यात पहिल्यांदा यूज केलं. अशाच सेमिनारला कधी कधी जात गेलो आणि त्याच्यातून इन्स्पिरेशन मिळालं की हे खाल्लं पण पाहिजे, चांगल्या प्रमाणात, भरपूर प्रमाणात ते खायला सुरुवात केलं आणि स्वतःला छान वाटलं म्हणून लोकांना सांगायला सुरुवात केली. पण तिथे जरा थोडं अवघड वाटलं, कारण का आपण खातोय पण जेव्हा लोकांना सांगायला जातोय तेव्हा मात्र गोष्ट अवघड होत होती. लोक तेवढी ऐकत नव्हती, लक्ष देत नव्हती, विश्वास ठेवत नव्हती. परंतु तरी पण सांगत गेलो. त्या मीटिंगमधनं असंच एकदा ऐकायला मिळालं की चाहे दलदल भी हो लेकिन पाव जमाए रखना, हाथ खाली भी हो लेकिन ऊपर उठाए रखना. हाथ खाली भी हो लेकिन ऊपर उठाए रखना. कौन कहता है छलनी में पानी रुक नहीं सकता? कौन कहता है छलनी में पानी रुक नहीं सकता? बर्फ जमने तक हौसला तो रखो.
चाळणीत पण पाणी थांबू शकतं. थोडा वेळ ठेवा. आणि हा विश्वास ज्याने आम्हाला दिला ते प्रोफेसर वसुपाल, रत्ना मॅडम यांच्याकडे बघून हा विश्वास आला. लोकांकडे बघून भीती वाटली, लोक ऐकत नव्हती. पण हे काही व्यक्ती होत्या, थोर व्यक्ती, ज्या स्वतः MBBS डॉक्टर आहेत, प्रोफेसर वसुपाल आहेत, ज्यांनी स्वतःचं 40 बेडचं हॉस्पिटल बंद करून जर का DXN मध्ये पाय ठेवलाय. एवढे मोठे प्रोफेसर जे MD होते कॉलेजमध्ये, त्यांनी ते बंद करून जर का DXN मध्ये आलोय, तर आपल्याला यायला काही प्रॉब्लेम आहे का? आपण तर सिंपल लोक, आपण नक्कीच याच्यामध्ये यायला पाहिजे. एवढे मोठे लोक विश्वास ठेवतात, तर आपल्याला ठेवायला काहीच हरकत नाही. तो विश्वास यांनी दिला आणि त्याच्यामुळे अजून पुढे गेलो. त्याच्यानंतर आपले हे डॉक्टर RS रंजन, जे स्वतः कार्डिओलॉजिस्ट आहेत, अपोलो हॉस्पिटल चेन्नई तिथले मोठे डॉक्टर आहेत. तर ह्या लोकांकडे जेव्हा आपण पाहतो, जर का डॉक्टर विश्वास ठेवतात, आता बऱ्याच वेळा असं होतं की काही डॉक्टरांना आपण सांगायला जातो पण त्यांचं ते सोडत नाही. पण अशा काही डॉक्टरांनी विश्वास ठेवला. आणि त्यांनी विश्वास पण का ठेवला, तर त्यांनी हे सगळं म्हणजे टेस्टिंग करून बघितलं, हे प्रोडक्ट खरंच चांगले आहेत का, ते उपयोगाचे आहेत का, स्वतः खाऊन बघितलं आणि मग त्यांनी हा विश्वास ठेवला. आणि मग त्यांच्या विश्वासावरती फक्त आम्ही पुढं चालत राहिलो आणि लोकांपर्यंत देत गेलो. कारण का आम्हाला हे कळलं, या डॉक्टरांनी जर का हे केलं तर हे नक्कीच चांगले. डॉक्टर इपन कोशी हे पण डॉक्टर नेदरलँडचे डॉक्टर आहेत. आधी छान म्हणजे त्यांना स्वतः फक्त स्पिरुलिना खाल्ल्यामुळं जे मॅरेथॉन रनर आहेत त्यांना कळलं की अरे ह्याच्यामध्ये खूपच चांगला स्टॅमिना वाढतोय. असा लोकांचा जेव्हा विश्वास आम्हाला मिळाला, तेव्हा अजून आम्ही पण जास्त विश्वासाने खात पण गेलो आणि लोकांना सांगत पण गेलो. त्याच्यानंतर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपले पुण्याचे सगळ्यांचे लाडके डॉक्टर राजेश सवरू यांनी पण दरवेळेस जे आपल्याला वेळोवेळी नवीन नवीन संशोधन असेल, नवीन नवीन माहिती असेल, इतकी छान पद्धतीने आपल्याला विश्वासाने सांगत गेले. त्यामुळं आणखीन हा विश्वास वाढत गेला की नक्कीच DXN हे वेगळं आहे आणि ते आपण केलं पाहिजे. काहीही झालं तरी चालेल, पण आपल्याला त्याच्यामध्ये पाय रोवून धरलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे. कारण ही गोष्ट आपल्याला कुठेतरी वेगळे घेऊन जाणार आहे. आणि हाच विश्वास फक्त ठेवला, वेगळा काही नाही. ह्या लोकांचा जेव्हा आपण विश्वासाने पुढे वाढत गेलो आणि त्याचबरोबर आमच्या टीमचाही विश्वास खूप महत्त्वाचा आहे. कारण जसे डॉक्टर महत्त्वाचे आहेत तसेच लोक पण महत्त्वाचे आहेत ना. जेव्हा टीम आमच्याबरोबर होती सतत आणि त्यांनी पण आमच्यावरती विश्वास दाखवला, स्वतः खात गेले, लोकांशी बोलत गेले, मग कळलं की नाही, काही लोक आहेत ऐकतात. सगळी नाही ऐकली तरी नाही ऐकली काय फरक पडतोय. काही लोक आहेत ज्यांना कळतंय, मग त्यांना घेऊन पुढे जाऊयात. मग असंच टीमला पुढे घेऊन जात गेलो आणि साधं सुद्धा नाही तर इथून निघालो, थोडं लांब गेलो, मलेशियामध्ये गेलो, नेपाळमध्ये गेलो, थायलंडमध्ये गेलो, बँकॉकमध्ये गेलो. हे सगळं फिरायला मिळालं DXNमुळे, बरोबर. म्हणजे फक्त चालत राहिलो की कुठेही पोहोचू शकतो. हां, थायलंडला एरोप्लेन लागेल, तिथे चालत जाता येणार नाहीये. तर फक्त चालत राहायचं म्हणजे खायचंय आणि लोकांना सांगत राहायचंय, विश्वासाने सांगत राहा. कारण विश्वास कोण देतंय आपल्याला, हे सगळे डॉक्टर देत आहेत. आणि दुसरा विश्वास आपण आपल्याला देतोय का, तर आपण हे प्रोडक्ट खातोय. आज सुरुवातीला जेव्हा आम्ही सुरुवात केली 2-2 मी गोळ्या खायचे स्पिरुलिना, बाद झालं बाबा. पण जेव्हा मीटिंगला गेलो तेव्हा लोक म्हणायचे मॅडम मी 10 खाल्ल्या, मी 15 खाल्ल्या. अरे बापरे, म्हटलं हो का, मी पण खाते. मग सुरू केलं आणि छान वाटलं. म्हणजे जसं जसं खात गेले माझे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आणि मला आठवत नाही की गेल्या कित्येक वर्षात आम्ही दवाखान्यात गेलो. हा बेनिफिट आम्हाला ह्याच्यातनं मिळत गेला आणि हाच विश्वास आम्ही लोकांना दिला गेलो. फक्त विश्वास महत्त्वाचा आहे. विश्वासच तुम्हाला हे सगळं देऊ शकतो. जरा जरी शंका आली तरी सुद्धा काठी डळमळणार आहे. त्याच्यामुळे हा विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे, आपली टीम तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे कितीही रागवले, कितीही रुसले तरी आपल्या टीमला नेहमी बरोबर ठेवायचं आहे. कारण तीच आपली सोबत आहे. घरातले लोक कुठल्याही कारणाने रागवू शकतात, कडलं काही गोष्टींनी अनेक गोष्टी असतात, परंतु जेव्हा तुम्ही टीमला पण बरोबर घेऊन जाता तर ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या घरातल्या लोकांबरोबरच घरातले लोक पण पाहिजेत आणि त्याचबरोबर आपल्याला टीम पण बरोबर पाहिजे. तर हे जेव्हा तुम्ही घेऊन जाल तर तेव्हा नक्कीच होणार. तर यांच्यासाठी एकदा जोरात विश्वास, ज्यांनी विश्वास ठेवला त्याच्या सगळ्यात वरचा विश्वास ते म्हणजे डॉक्टर लिम सर. एकदा जोरदार मनापासून. अगदी सिंपल व्यक्ती, आपल्यासारखेच मिडल क्लासमधून आलेले आणि त्यांनाही फक्त विश्वास वाटला त्या गॅनोडर्मावरती, अरे हे काहीतरी वेगळं आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी 10 वर्ष स्वतःचं संशोधन केलं, स्वतः चेक करून बघितलं, कुणाच्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला. 10 वर्ष संशोधन केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हे लोकांपुढं
आणलं आणि त्यांना वाटलं की हे प्रत्येक घरामध्ये पोहोचायला पाहिजे, म्हणून त्यांनी वेगवेगळ्या जसं चहा आहे, पेस्ट आहे, सोप आहे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून ते आपल्या घरापर्यंत पोहोचवलंय. कारण त्यांना माहिती आहे की आजकालची जी परिस्थिती आहे, जेव्हा कोरोना आला तेव्हा खरं लोकांना कळलं. आम्ही इतके वर्ष इम्युनिटी सांगत होतो, लोकांना माहिती नव्हतं इम्युनिटी कशाची खातात, नंतर फक्त लोक इम्युनिटी शोधत होते आणि ती होती DXN मध्ये. मग त्यामुळे हे जेव्हा आपल्याला इथून मिळाला, हा सगळा विश्वास मिळाला आपल्या डॉक्टर लीम सरांमुळं. आणि एवढी व्यक्ती ज्यांनी एका सिंपल ठिकाणहून सुरू केलं मलेशियामधून, आज 200 पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचले. 200 पेक्षा जास्त देशांमध्ये. म्हणजे जर का विश्वासाने आपण पुढे जात राहिलो ना, आपण कितीही मोठं काम करू शकतो. पण तो विश्वास जर का डळमळला, ठीक आहे डळमळलं तर डळमळलं, पुन्हा यांच्याकडे बघायचं, पुन्हा यांच्याकडे बघून पुन्हा कामाला लागायचं आणि हे आपल्याला लांबपर्यंत पोहोचवू शकतो. आणि हेच तुम्हाला देऊ शकतं स्टाईल पण, बरोबर. म्हणजे तुम्हाला एक तर लाईफ म्हणजे फक्त जे तुम्हाला जन्माने मिळतं ते लाईफ आहे, आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जगता, त्याला काहीतरी अर्थ प्राप्त करून देता. कारण एक ऑर्डिनरी लोक नेहमी सगळेजण तसेच जगतात. आलो, खाल्लं पिलं, दिवस गेला, एक सगळ्यांचं सेम रुटीन असतं. पण ॲट द एंड जेव्हा आपण निघायची वेळ येते वरती, तेव्हा जर का विचारलं की आपल्या लाईफमध्ये आपण काय केलं. बऱ्याचशा लेडीजनं पण थोडं वय झाल्यानंतर विचारतात काय केलं तू, सगळेजण करतात तेच केलं, काय वेगळं केलं का नाही. मग तुम्हाला इथं वेगळं करायची संधी मिळणार आहे, ती तुम्हाला दिली आहे. इतकी सिंपल संधी आहे, असं कोणी देत नाही आहे. आणि फार जे नशीबवान लोक आहेत ना, त्यांच्याच हातात ही संधी मिळते, सगळ्यांना मिळत नाही. समोरून गेलं तरी कळत नाही. बघा, जर का आपला विश्वास ठेवला तर ही संधी तुम्हाला मिळू शकते, तुम्हाला स्टाईल देऊ शकते, गावोगावी फिरवू शकतो. आणि हे इथे हे सायबर व्हिलातलं एक थिएटर आहे की जिथे डॉक्टर लीम सरांची मूवी दाखवली जाते की त्यांचं लाईफ कसं पुढं घेत गेलं. म्हणजे हे सगळं पाहतो ना, तेव्हा अजून हा विश्वास दृढ होतो आणि असं वाटतं की काही झालं तरी DXN हेच आपलं लाईफ आहे, हेच आपलं लाईफ आहे. बस हेच फक्त करत गेलो आणि इथे मग पुढं गेला तर तुमचा मानसन्मान पण होणार आहे. बऱ्याच वेळा हार 2च वेळेला मिळतात, सांगत नाही केव्हा, एकदा लग्नात आणि एकदा, तर इथे तुम्हाला सतत हार मिळणार आहेत, सतत सन्मान होणार आहे, सतत तुमच्यासाठी लोक टाळ्या वाजवू शकतात. पण टाळ्या अशाच वाजत नाहीत, त्याला काहीतरी आपल्यालाही करावं लागतं. आणि गंमत म्हणजे माहिती आहे का, सगळ्या क्षेत्रामध्ये ना, सगळ्या क्षेत्रात लोक आपापल्यासाठीच काम करतात. कोणी पण असू देत, स्वतःच्या गल्ल्यात कसा पैसा येईल. पण DXN हे असं प्लॅटफॉर्म आहे, असं क्षेत्र आहे की जिथं तुम्ही लोकांसाठी पण काम करता. लोकांच्या घरामध्ये पैसा यावा, लोकांच्या घरामध्ये आरोग्य यावं, लोकांच्या घराची प्रगती व्हावी, याच्यासाठी आपण काम करतो. आणि म्हणून हा पैसा असतो तो आशीर्वादाचा पैसा असतो. हा आशीर्वादाचा पैसा फार कमी ठिकाणी मिळतो आणि ती संधी तुम्हाला DXN देत आहे, आपल्या सगळ्यांना देत आहे. घ्यायचं की नाही आपण ठरवा. हां, मेहनत त्याच्यासाठी आहे, कुठलीही गोष्ट सिंपल होत नाही. आणि बरेच जे लोक मोठे झालेत त्यांनी मेहनत केलेली आहे, मग ते अगदी बुद्धांसारखे राजे असू देत, पण त्यांनाही वाटलं की काहीतरी लोकांसाठी करायचं, तर हे सगळं सोडून मला करावं लागेल. नॉर्मल लाईफ आपल्याला जगायचं नाही, सगळं होईल, एन्जॉय पण होईल, मजा होईल, फिरायला मिळेल, हे सगळं होणार आहे. हां बरं, आता बऱ्याच जणांना पार्टी पण आवडते, बऱ्याच जणांनी न्यू इयरच्या पार्टी पण केल्या, बरोबर, परंतु सगळ्यांनी स्वतःच्या खर्चाने केल्या, भरपूर पैसे घालवले. पण जेव्हा आम्ही असं फॉरेनमध्ये जातो, फ्री पार्टी असते, पाहिजे ते खा, पाहिजे ते एन्जॉय करा आणि पाहिजे तसा डान्स करा, सगळं फ्री असतं, सगळं फ्री. खूप लाईफ एन्जॉय करू शकता, पण तिथेपर्यंत आपल्याला जावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का, इथे तुम्हाला विचारत नाही तुम्ही एवढं शिक्षण झालंय का तरच तुम्ही करू शकता, तुमचं वय किती आहे, कोणी काही विचारत नाही, तुम्ही शिकलाय का, वय किती आहे, किंवा तुमच्याकडे पैसा आहे का, काही गरज नाही. प्रत्येकाला समान संधी आहे, प्रत्येकाला. मग तुमचं वय 19 असू दे नाही तर 90 असू दे, प्रत्येक जण हे करू शकतं आणि हे सगळं एन्जॉय करू शकता. फक्त उतरायचं की नाही हे आपल्यावरती आहे. हां, तर हे करत जायचं आहे, सगळी लाईफ एन्जॉय करू. आणि बरं, हे बघण्यासाठी तुम्हाला फक्त आता तुम्ही इथे प्राधिकरणात आला, प्राधिकरणातलीच लोक दिसतात, पण जेव्हा तुम्ही अशा फॉरेन टूरला जातात, अख्ख्या जगभरातली लोक तुम्हाला पाहायला मिळतात. आणि असं की आपण एकटेच नाही करत, मग अख्खं जग याच्यामध्ये आहे, मग आपण का मागं राहायचं आणि का नाही आपण वेगळं व्हायचं लोकांपेक्षा. हे लॉजलो कॉस्को आहेत. हां बरं, आता जेव्हा असं वाटतं की काय हो तुम्ही म्हणताय सगळं खरं, पण कोणी ऐकतच नाही. कोणी कशाला, माझे घरातूनच कोणी ऐकत नाही, मला बाहेरच जाऊन देत नाही, मला नाहीच म्हणतात, आज राहू देच म्हणतात. पण हा प्रॉब्लेम सगळ्यांबरोबर आहे. ही एक लेडीज आहे, उझबेकिस्तान, नाव घेणं अवघड आहे पण ठीक आहे, तिची लेडीज आहे ना,
तिला सुद्धा घरामध्ये भरपूर प्रॉब्लेम होते. म्हणजे ती जेव्हा अशी मीटिंग, तिला आवडायचं की मीटिंग मला करायच्यात, कारण मीटिंगमधनं माझं घर चांगलं होणार आहे, माझ्या घरामध्ये पैसा येणार आहे. घरी आलं की अशी आदळआपट व्हायची, मिस्टर खूप चिडायचे, काय चाललंय तुझं, घरात कोण लक्ष देणार, हे सगळं तिच्याबरोबर पण झालं. ती म्हटली ठीक आहे, थोडा वेळ शांत बसायचं आणि पुन्हा कामाला लागायचं. थांबली नाही ती आणि त्याच्यामुळे त्या पण स्वतः CA झाल्या. आज त्याच्याबरोबर तिचे मुलगी, त्यांचे मिस्टर सगळेजण त्यांच्याबरोबर फॉरेन टूर करतात. म्हणजे जेव्हा हे होऊ शकतं जर का तुम्ही थांबला नाही तर. अडथळे सगळीकडनं येणार, तिथून पार करायचं की नाही आपल्या हातामध्ये. बऱ्याचशा लेडीज आहेत अशा सिंगल वुमन्स आहेत की ज्यांना कोणी नाही घरातनं सपोर्ट करणार आहे, त्या पण ह्या सगळ्या करतात. मोरोक्कोची लेडीज आहे ही, एकटी उतरली होती, आज अख्खा मोरोक्को तिच्याबरोबर आहे. उतरा, सगळं जग तुमच्या बरोबर आहे इथे. आणि याच्यासाठी तुमची स्वप्न हवीत. स्वप्न असतील तरच तुम्ही करू शकता, कारण स्वप्नच आपल्याला जिवंत ठेवू शकतं. ठीक आहे, तर स्वप्न पाहायची आहेत आणि ही स्वप्न ठेवून आपल्याला जर का तुम्ही पुढं उतरलात तर नक्कीच तुम्हाला यश याच्यातनं मिळणार आहे आणि स्टाईल मिळणार आहे. फर्स्ट स्टेप महत्त्वाची आहे, पहिली स्टेप. आणि रोज उठून, म्हणजे आज घेतला तर उद्या पुन्हा विसरायचं नाही. परत उद्याची आहे ती पहिली स्टेप, परत परवाची आहे ती पहिली. रोज उठून तेच आपल्याला पुढे करायचं आहे. हेलिपॅडवरती हा फोटो आहे, हेलिपॅडमध्ये आहे, नंतर स्वतःचं हेलिकॉप्टर असेल, सगळं असणार आहे. फक्त विश्वास ठेवायचा आहे, ड्रीम ठेवायचं आहे. चेंज स्टार्ट फ्रॉम इनसाइड. मनातून ठरवा, हे सगळं होणार आहे. बऱ्याचशा ही अमेरिकेची लेडीज आहे, खूप मोठी ह्यूज कंपनी आहे आपल्याबरोबर. आपण सिम्पल कंपनीत नाहीतच, साध्या नाही आहे, इंटरनॅशनल कंपनी आहे. आणि त्याचे सगळीकडे एवढे मोठे फॅक्टरीज आहेत, खूप काही आहे. जसं आपण जेव्हा शॉपिंगला जातो, आपण कपडे खरेदी करतो, डॉक्टर लिम जमिनी खरेदी करतात डॉक्टर. त्यामुळे एक आहे, तुम्ही ठरवा की आपण कुणाबरोबर आहे. त्यामुळे हे सगळं आहे. लाईफस्टाईल खूप एन्जॉय करू शकता. जगभरातल्या सगळ्या लेडीज आहेत. यू आर युअर बॉस. इथं तुम्हाला कोणी तुमचं बॉस नाही आहे, तुम्ही तुमचे बॉस आहे. तुम्ही ठरवा. चला नको तुमचं पण असं एन्जॉय आम्हाला बघायचं आहे. सो सगळ्या प्रकारची लाईफस्टाईल मिळणार आहे. हां, तर तुम्ही ठरवा. नवीन वर्षाचा नवीन संकल्प करा. काहीही झालं तरी मी इथे उभी राहणार म्हणजे राहणार आहे आणि हे करून दाखवणार म्हणजे दाखवणार आहे. आता एक शेवटचं शेअर होतं, विसरले. ठीक आहे विसरले, नाही येणार होतं. ठीक आहे काही हरकत नाही. सो विश नाही आठवत, नाही ठीक आहे, चला काही हरकत नाही. सो विश यू ऑल द बेस्ट. गो क्राउन अँबॅसेडर. थँक्यू. जोरदार टाळ्या होऊ द्या मॅडमसाठी. आपल्या गेस्टमध्ये एक गेस्ट आहे, सिद्दीपेठ फॅक्टरी इंचार्ज डॉक्टर पवन देशपांडे यांचा सत्कार राहिला आहे. सर मैं आपको स्टेज पे आमंत्रित करती हूँ और ओम प्रकाश सर उनका सत्कार करना है. जोरदार टाळ्या होऊ द्या.